श्रीमद भागवतामध्ये आपली कथा ही दशमस्कंदामध्ये आपण काल देवाचा विवाह सोहळा पाहिला. कारण देवाचं मंगल झालं, त्याचं वर्णन आलेलं आहे की देवाचं मंगल असतं, आपलं मंगल कार्य मंगल होत नाही. मग देवाच्या पहिल्या लग्नानंतर 1 वर्षाने देवाला रुक्मिणीला एक पुत्र झाला, प्रद्युम्न नावाचा. आणि मग या प्रद्युम्नाच्या जन्मानंतर इथं लग्न झालेले आहे. तर प्रद्युम्नाचा जन्म झाल्यावर शंभरासुराला जाऊन सांगितलं नारदाने की शंभरासुरा, तुझं मरण त्या प्रद्युम्नाच्या हातामध्ये आहे. कारण हा प्रद्युम्न दुसरा तिसरा कोणी नव्हता, हा कामदेव होता ना. भगवान महादेवाने त्याला जाळलं ना, मग तोच कामदेव प्रद्युम्न म्हणून कृष्णाच्या पोटी जन्माला आला. आणि या कामदेवाची पत्नी रती ही शंभरासुराच्या पाक निष्पत्तीचं म्हणजे स्वयंपाकघरात काम करायची. तिचं नाव मायावती होतं. मग प्रद्युम्न आपला शंभरासुर रात्री सुतिकागृहामध्ये गेला. रुक्मिणीच्या पोटाजवळ प्रद्युम्न होता ना, त्याला चोरून घेऊन गेला. आकाश मार्गाने जाताना समुद्रात टाकून दिलं. त्याला एका माशाने गिळलं. तो मासा एका कोळ्याने पकडला आणि तो शंभरासुरालाच भेट दिला. शंभरासुराने तो मासा त्या स्वयंपाकाच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याला कापलं, त्याच्यामध्ये ते बालक निघालं. त्यांनी ते मायावतीच्या स्वाधीन केलं. आता ते मायावती रती होती. मग डोंगरीजी महाराज सांगायची इथे, अल्पावधीमध्ये या मायावतीने त्याला तरुण केलं. आता काय काय म्हणते बा, असं कुठे आहे का? म्हणजे 20-21 वर्ष तरुण व्हायला लागतं त्याला जन्माला आलेला. आणि अल्पावधी म्हणजे कमी दिवसात तरुण केलं. माझा मोबाईल बी तसे आहे की नाही, या मोबाईलच्या स्क्रीनवर जर अंगठ्याच्या नखाएवढं चित्र आलं तर मोठं करायला काय लागतं तरी? तुम्ही नुसतं बोट फिरवलं की मोठं करता की नाही? तशा काही शास्त्रीय प्रक्रिया आहेत, तसे मंत्र आहेत. मग तिने त्याला तरुण केलं सर्व विद्येचं. आणि या ठिकाणी विद्या शिकवल्या. शंभरासुराला कलहाला आमंत्रण दिलं. प्रद्युम्न आणि शंभरासुर यांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये शंभरासुर मुक्त झाला. आणि मग आकाश मार्गाने हे प्रद्युम्न आणि मायावती या अंतपुरामध्ये म्हणजे द्वारकेमध्ये आले. सर्वांना आनंद झाला. याच्यानंतर पुढच्या लग्नाच्या कथा, पण 8 कथा प्रमुख आहे रुक्मिणीसह. पण द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा सूर्यभक्त होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्य उपासना ही प्रमुख सांगितलेली आहे. पुरुष मंडळींनी सूर्याची उपासना करायलाच पाहिजे. बरोबर, प्रत्येक पुरुषाने जे हिंदू म्हणून घेतात त्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायलाच पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा समस्या सॉल्व्ह होता. बरोबर, जसं मोबाईलला सॉफ्टवेअर मारलं की समस्या जाते की मोबाईलची, तसं. आणि त्या ठिकाणी सूर्याला अर्घ्य म्हणजे सत्राजित सूर्यभक्त होतं. मग सूर्याने प्रसन्न होऊन त्याला एक मणी दिला. त्या मण्याचं नाव होतं स्वयंमंतक मणी. मग तो मणी तो ज्यावेळेला द्वारकेमध्ये घेऊन आला तेव्हा त्या मणी पाहता बरोबर लोकांना वाटलं सूर्यच खाली आला का, कारण तो सूर्याप्रमाणे तेजस्वी मणी होता ना. मग कृष्णाने सांगितलं की तो सूर्य नाही, तो सत्राजित आहे म्हणे. मग त्याला मुलबाळ नव्हतं, एकच मुलगी होती फक्त, सत्यभामा नावाची. मग त्याने ती मुलगी शतधन्व्याला कबूल केली होती द्यायची. त्यांचं बोलणं झालेलं होतं शतधन्व्याला. आणि शतधन्वा अदृष्ट होता. पण तो मणी त्याला जो सूर्याने दिला, तर एक दिवस भगवान कृष्ण सत्राजिताजवळ गेले. त्याला म्हटले, हा मणी तू उग्रसेन राजाला दे.
मग सत्राजित म्हटला कशा करता, कारण तो मनी असा प्रभावी होता. तो मनी रोज 8 सोनं द्यायचा. 8 म्हणजे 12 किलो. एक शेर 1.5 किलोचा असतो. आता रोज 12 किलो सोनं तो मनी द्यायचा. मग सत्राजित म्हटलं हा मनी सूर्याने मला दिलेला, मी कोणाला देणार नाही. मग दुसऱ्या दिवशी काय झालं की या सत्राजितचा एक भाऊ होता प्रसेन नावाचा. याने काय केलं, तो मनी गड्यात घातला आणि जंगलात गेला शिकारीला. एका सिंहाने तो दिव्य मनी पाहिला आणि त्याच्यावर झडप घातली प्रसेनावर. त्या प्रसेनला मारून टाकलं, या सत्राजिताच्या भावाला. तो मनी तोंडात घेतला आणि निघाले. पुढे गेले तर एका जांबवंताचं, म्हणजे राम अवतारले जांबवंत अस्वल, त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी सिंहाला झडप घातली, सिंहाला मारून टाकलं. आणि तो मनी आपल्या मुलांना खेळण्याकरता घेऊन गेले पर्वताच्या विवरामध्ये. आता रात्र उलटून गेली पण प्रसेन आला नाही. मग सत्राजित जरा मूर्खच होतो. मग हे त्या द्वारकेच्या गल्लीने बोंबलायला लागलं किंवा या कृष्ण बलराम हे पूर्वीचे म्हणे वृंदावन गोकुळ इथले चोरच आहे म्हणे. यांनी माझ्या बापाचा घात केला, भावाचा, आणि मनी चोरून घेऊन गेले म्हणे. म्हणजे उघड तो आळ घेतला त्याने तेव्हा. एखाद्या वेळेला आपल्याला बी आळ येतो बरं रवी बाबा, एखाद्या वेळेला आपल्याला बी आळ येतो. पण तो केव्हा येतो, गणेश चतुर्थी असते की हे गणपती बसतात त्या दिवशी. त्या दिवशी चंद्राचं दर्शन झालं तर रिकामा आळ येतो बरं. म्हणून त्या चतुर्थीला गणपती पाहायचं, आपलं चंद्र पाहायचं नाही, असं सूत्र आहे. आणि एखाद्याने जर पाहिला तर मग काय करायचं, मग एखादा उद्या काय करा, मग एकच काम करायचं, गावामध्ये जे बाई भांडणं करते ना तिच्या पत्रावर दगड टाकायचं आहे. म्हणजे शिवाय देत राहते कोणाला बी जी बाई, पण तिच्या पत्रावर दगड टाकलं ती शिवाय देते ना. नाही तर मग सर्व लोक चंद्र पाहून घेते ना एकाच म्हातारीच्या घरावर दगड टाकतील असं नाही बघा. मग देवावर तो आळ आला ना. मग देवाने 5-50 यादवांना जवळ बरोबर घेतलं आणि मनी शोधायला जंगलात गेले. तर त्यांना एका ठिकाणी प्रसेनाचा मृतदेह दिसला. पण त्या मृतदेहाजवळ मनी नव्हता. पण मृतदेहाजवळ सिंहाच्या पावलाचे ठसे होते. मग हे ठसे तज्ञ तेव्हापासून झाले बरं. मग ते ठसे पाहत पाहत पुढे गेले तर पुढे सिंहही मेलेला होता. तिथे अस्वलाच्या पायाचे ठसे होते. ते ठसे पाहत गेले तर ते अस्वल एका पर्वताच्या अति खोल विवरामध्ये गेलेलं होतं. आता तिथे माणसाला उतरणं आणि जाणं हे शक्य नव्हतं. कृष्णाने सांगितलं तुम्ही सर्व बाहेर थांबा म्हणे, मी मध्ये जाऊन पाहून येतो काय प्रकार आहे. भगवान एकटे त्या विवरामध्ये गेले तर एक लहान मूल त्या मण्याबरोबर खेळत होतं. देव तो मनी घ्यायला तिच्याजवळ गेले, त्याने आरोडी मारली. मग ते जांबवंत झोपलेले जागी झाले ना, ते धावून आले. कृष्णाची आणि जांबवंताची कुस्ती 28 दिवस झाली. जांबवंताची ही राम अवताराची इच्छा होती, कारण लंकेवरचं युद्ध झालं ना. तर जांबवंत म्हटले रामा, अरे युद्धामध्ये प्रत्येकाला वीर भेटला म्हणे. धनुष्यवाल्याला धनुष्यवाला भेटला, गदेवाला गदेवाला, पण मला कुस्तीत कोणीच पैलवान भेटला नाही म्हणे. तर तूच माझ्यावर कुस्ती खेळ म्हणे. राम म्हटले मी जर कुस्ती खेळलो आणि माझी पाठ टेकली तर मला आनंद होईल म्हणे. पण आपल्या अवतारात वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलेला की कुस्ती खेळायची नाही. मी लिहिलंच नाही म्हणे तसं, त्याच्यामुळे तसं करता येणार नाही. मग ही इच्छा तुझी पुढच्या अवतारात पूर्ण होईल असं आश्वासन दिलं. मग त्यावेळेला प्रकार असा झाला की 28 दिवस कुस्ती चालत असताना शेवटच्या दिवशी भगवान कृष्ण जांबवंताच्या छातीवर बसले आणि रामरूप प्रकट केलं. मग आपण कुस्ती खेळतोय विसरून गेले जांबवंत, रामाची स्तुती करायला लागले. आता रामाची स्तुती करत असताना जांबवंताने विचार केला, म्हणजे राम अवतार तर संपला नाही, आता परत कसं आहे रामाला. त्यावेळेला हे कृष्ण म्हटले मी आता राम नाही म्हणे, आता कृष्ण रूपात आहे. मग कृष्ण रूप प्रगट केलं. जांबवंताला उभं केलं, शरीर खिळखिळ झालं होतं ना. देवाने फक्त हात फिरवला तर जांबवंत परत पूर्वीसारखे ताजे झाले. इथे कसा आलो हे सांगितलं. मग जांबवंत म्हटले कृष्णा, हा मनी मी तुला असा फुकट देत नाही म्हणे. आता
कारण तुझं काही रामासारखं नाही म्हणे. माझी एक मुलगी आहे म्हणे, ती तू करून घे. मग जामवंताला एक मुलगी होती जामवंती. मग ती पर्वताच्या विवरामध्ये गांधर्व विवाह लागला. मग ही गांधर्व विवाह पद्धती तेव्हापासून सुरू झाली. मग गांधर्व विवाह लावून दिला, भरपूर द्रव्य दिलं, तो मणी दिला. जामवंतीला घेऊन 28 दिवसानंतर भगवान द्वारकेत आले. हे बाकीचे यादवचे देवावर आले होते, फक्त 13 दिवस होते बाहेर. आपण किती दिवस थांबतो? माणूस मेला आपण बी 13 दिवस थांबतो. आणि मग ते द्वारकेत आल्यावर हे जे यादव होते ना, ते सर्व सतराजिताला शिवाय द्यायला लागले. ते म्हटले तू मूर्खपणा केला, कारण 28 दिवस होऊन गेले होते देवाला. तू मूर्खपणा केला, त्याच्यामुळे कृष्णाला मरण आलं म्हणे. कारण 28 झाले, कृष्ण परत आला नाही. पण जेव्हा देव परत आले तेव्हा सर्वांना आनंद झाला. उग्रसेन राजाने निरोप पाठवून त्या सतराजिताला बोलवलं आणि सर्वांच्या समोर तो मणी त्याच्या हातात दिला. मग आता ते खजील झालं ना, त्याला मान खाली घालावी लागली की आपण कृष्णावर रिकामा आळ घेतला. मग त्याने देवाची मर्जी राखण्याकरता त्याला जी मुलगी होती सत्यभामा, ती शतधन्वाला कबूल केलेली, ती वड सभेमध्ये कृष्णाला देऊन टाकली मी, असं जाहीर करून टाकलं. सत्यभामा कृष्णाला दिली, ते तिसरं लग्न झालं. त्याच्यानंतर आणि एक वेळेला भगवान हस्तिनापूरला गेले. हस्तिनापूर म्हणजे दिल्ली. मग हस्तिनापूरला आत्या होती ना कुंती, मग त्यांना भेटायला गेले. तर अर्जुन आणि भगवान हे जेव्हा रथ घेऊन फिरायला गेले, तर कालिंदीच्या तीरावर त्यांना एक स्त्री तपश्चर्या करताना दिसली. तसं पाहिलं तर भागवत, स्कंद पुराण, त्याच्यानंतर शिवपुराण, महाभारत, हे सर्व धर्म. श्री विठ्ठल या पुरुषोत्तम महाराज आमच्या या आज घुमरे बाबा आले. खुर्ची बसा, खुर्ची हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की. मग तसं महाभारत, भागवत, शिवपुराण हे धर्मग्रंथ स्त्रियांना तपश्चर्या करायची परवानगी देत नाही. बरोबर, कारण स्त्रीची जात तपश्चर्या करायला समर्थ नाही. कारण स्त्रियांचं रक्षण बालपणामध्ये बापाला करावं लागते, तारुण्यामध्ये पतीला करावं लागते आणि म्हातारपणामध्ये मुलांना करावं लागते. स्त्री स्वतः रक्षण करायला समर्थ नाही, कारण स्त्री की शक्ती केवळ जीवान में होती है. बायाची शक्ती सर्व तोंडात असते. बरं, हा हे बरं भागवतात लिहिलं, बरं तुम्ही पाहून घ्या, मी तुम्हाला दाखवून देतो. आणि पुरुष की शक्ती आखो में होती असं लिहिलेलं आहे. मग त्यावेळेला आणि भगवान म्हटले स्त्रीला तर तपश्चर्याची परवानगी नाही. मग ही कोण स्त्री तपश्चर्या करते? अर्जुनाला पाठवलं. अर्जुन गेली, चौकशी केली. तिने सांगितलं मी सूर्यकन्या कालिंदी आहे आणि विष्णुपती मिळावा याच्याकरता ही तपश्चर्या आहे. मग तिला अर्जुनाला रथात बसवलं आणि द्वारकेमध्ये आणलं, हस्तिनापूरला. मग हे लग्न देवाचं हस्तिनापुरात झालेलं आहे, दिल्लीमध्ये, कालिंदीचं आणि कृष्णाचं. मग त्याच्यानंतर आता 4 झाले, रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, कालिंदी. मग दुर्योधनाचे मांडलिक होते, त्यांना एक बहीण होती मित्रविंदा. मग तिच्याही मनामध्ये कृष्णपती मिळावी इच्छा होती, तिचेही देवाने पाणी ग्रहण केलं. त्याच्यानंतर मद्र देशाची सत्या नावाची एक कन्या होती, मद्र देशाची. तिच्या बापाकडे ते 7 बैल होते तीक्ष्ण शिंगाची. त्या 7ही बैलांना एकाच वेळा जो व्यसन घालेल त्याला ही मुलगी देण्यात येईल असा वर होता. तो पणही भगवान कृष्णाने जिंकला आणि त्या सत्यशी लग्न केलं. आता मित्रविंदा सत्या आणि एक भद्रा आणि शेवटची लक्ष्मणा. आता हे देवाच्या अष्टनायिका आहे. आता या अष्टनायकाचं एक फार मोठं वैभव आहे बरं सुदाम बाबा. या अष्टनायकाचं नाव जर तोंडामध्ये आलं सकाळी स्नानाच्या वेळेला
तर सर्व 108 तीर्थाचं स्नान होते असं डोंगरीजी महाराज बी सांगायचे. मग ह्या अष्टनायिका कोण आहे? रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. राहिल्या ध्यानात? नाही राहिल्या, जाऊ द्या. परत सांगून देतो. रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा. या सत्येला नागनजिती म्हणायचे बरं, पण नागनजिती नग्नजिती म्हटले तर दोष लागतो. मग ते नागनजितीपेक्षा सत्यात दुसरं टोपण नाव होतं तिथं. अशा प्रकारे अष्टनायिका. आणि मग भौमासुराला मारलं देवाने आणि त्याच्या कारागृहामधून 16,100 मुली मुक्त केल्या. मग त्या राजाच्या मुली होत्या ना. मग त्या म्हटल्या की देवा, अरे आम्ही राजाच्या मुली आहे आणि भौमासुर मला पळून घेऊन आला, मग आमच्यावर कोणी लग्न करणार नाही म्हणे या सृष्टीमध्ये, मग आमच्यावर तूच लग्न कर. म्हणून ते 16,100 लग्न देवाची एकाच माठात झाली. 16,100 लग्न एका माठात. नवऱ्या 16,100 पण नवरदेव एकच. तेवढे रूप घेतले देवाने आणि एवढे लग्न एका मांडवामध्ये झाले. आता झाल्या 16,108 पत्नी देवाच्या. आता देवाचा परिवार पहा केवढा आहे. 16,108 पत्न्यांना प्रत्येकीला 11 मुलं झाली. 10 मुलं आणि 1 मुलगी. मुली काढून टाका, मग जेवढे मुलं लग्न झाल्यावर तेवढेच त्यांच्या पत्न्या. तो 11ची बेरीज वारून घ्यायची बरं का. हा, म्हणजे एवढं सोपं करीत नाही ते. मग ते झाले नातू. जेवढे नातू तेवढ्या त्यांच्या पत्न्या. मुली काढून टाकत राहिले त्याच्यातल्या. 10 मुलं, त्यांना बी 11 मुलं झाले. मग ते पंतू जंतू असे 4 पिढ्या सांगितलेल्या आहे. या सर्वांची टोटल मारली तर मुली काढून 56 कोटी होते यादव. पण देवाला जाणणारे मुलं, नातू आणि पंतू हे फक्त 18 लोक होते. 6 मुलं, 6 नातू आणि 6 पंतू, एवढेच देवाला जाणायचे 18. बाकी सर्व नालायक होते. तुम्ही असं देवाच्या परिवार नालायक म्हणता तुम्ही, कारण यांनी देवाला दारू मागितली होती एक दिवस कृष्णाला, त्याच्यामुळे त्यांना नालायक म्हणावं लागते. आणि यादव आपसामध्ये लढून गेले ना. असं या 18 माहित होते की हा परमात्मा आहे, हा नारायण, हा विष्णू आहे. मग हे बाकीचे मूर्ख होते की नाही. म्हणजे देव परिवारात जन्माला येऊनही देव कळेल असं नाही. असं एक भाव सांगितलेला आहे. मग आता देवाचा सुखी संसार. आता आबा एवढे लग्न केल्यावर सुखी संसार म्हणता का त्याला तुम्ही? एका लग्नाचा संसार सुखी नसतो, मी असं म्हणत नाही. मग एवढे लग्न केलं पण आता तुम्ही सांगा बरं, संसारात सुख किती आहे, दुःख किती आहे? आपण नुसतं म्हणतो सुख पाहता आणि दुःख पर्वता एवढे. पण इथे सुखाची आणि दुःखाची व्याख्या केलेली आहे. पती पत्नीमध्ये थट्टा मस्करी करण्यामध्ये जो वेळ गेला तेवढं सुख आहे बरं, असं लिहिलेलं आहे व्यासांनी. बाकी सर्व दुःख आहे. पहा काय शब्द वापरले. म्हणजे कृष्णाने रुक्मिणीची थट्टा केली नाही एक दिवस. पण थट्टा कशी केली? रुक्मिणी देवाचे पाद संवाहन करत असताना भगवान रुक्मिणीला म्हटले, रुक्मिणी आता नातू पंतू झाली होती की, म्हणजे तुझ्याशी लग्न करायला शिशुपाल, दंतवक्र, विदुर, पौंड्र, शाल्व, जरासंध हे मोठमोठे राजे वीर तुझ्याशी लग्न करायला तयार होते म्हणे. पण तू ब्राह्मणाचं ऐकलं, पुरोहितांनी माझी स्तुती केली, त्याच्यावर तू भांडली म्हणे, ब्राह्मणाजवळ पत्र दिलं. बरं म्हणे आमचं असं आहे म्हणे, आमची जो भक्ती करतो तो दरिद्री राहतो, कारण जो पांडुरंगाची उपासना करतो तो दरिद्री. कारण आम्ही सदैव सोडके जवळी येता चोरत आहे. जो जगदंबेची उपासना करतो तो ऐश्वर्य संपन्न असतो. मग त्या ठिकाणी पण पांडुरंगाचा उपासक हा मोक्षाचा अधिकारी आहे. बरं, पांडुरंगाचा उपासक हा मोक्षाचा अधिकारी आहे. वा, फुलाचा सुगंध आला इथे एकदम. वाघ आहे पण फुलं बरी आहे.
नारायणचा अति स्नेह असतो अशा प्रकारे. आणि हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण. मग सांगितलं की ब्राह्मणांनी स्तुती केली आणि तू भांडली म्हणे, माझ्याशी लग्न केलं, अजूनही तुझी इच्छा असेल तर कोणाशी लग्न करून घे म्हणे. सगळं आता अशी थट्टा असते का बाबा? अशी थट्टा जरी खायला आता केली ना तर घरात म्हणजे डायरेक्ट दंडात दंडी युद्ध होईल बरं. पण ते हे ऐकतावर त्या रुक्मिणीच्या हातातले कंकर गळून पडले. कंकर गळून पडले. कारण एखाद्या वेळेला एखाद्या शब्दाचा एखाद्यावर असा आघात होतो, एखाद्यावर सर्वांवरच होतो की त्याचं शरीर गलित होते. समजा एखादा उड्या मारत आला, तिकडून हसत आला आणि इकडून आबा गेले, त्याला सांगितलं की काय उड्या मारतो, काय असतो, घरी जाय, तुझी पत्नी वारली. त्याच्या हातात पिशव्याला ते खाली पडतील गेली. मग झालं ते गलित. सांगण्यात तात्पर्य त्या ठिकाणी रुक्मिणीच्या हातातले कंकर गळून पडले. आता इथे एक सूत्र सांगितलेलं आहे. मग रुक्मिणीला मूर्छा आली ना, तर देवाने सावरलं आणि रुक्मिणीला पलंगावर टाकलं. याचा अर्थ असा आहे की पुरुषाला काही दुःखाने ग्रासलं, रोगाने ग्रासलं, तर स्त्रीने सेवा करावी हे विधान आहे. पण स्त्रीला जर काही आजाराने त्रस्त केलं, ग्रासलं, तर पुरुषाने सेवा करावी असं विधान आहे. बरोबर. म्हणजे रुक्मिणीला मूर्छा आली तर देवाने सावरून तिला पलंगावर टाकलं आणि उत्तरी वर्ष म्हणजे उपरण्याने तिला हवा घालायला लागली. मग त्यावेळेला त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला रुक्मिणी डोळे उघडले तेव्हा हात जोडून देवाची स्तुती केली ना, आणि रुक्मिणी म्हटली की देवा, तुम्ही अशी भलती थट्टा कशी काय केली? त्यावेळेला भगवान काय बोलले म्हणजे, तुला असं बोलल्यानंतर तुझ्या मुखातून काय शब्द निघतात हे पाहायचे होते. पहा देवाची थट्टा. तू हे बोलल्यानंतर माझ्याविषयी तुझं काय मत आहे हे जाणण्याकरता थट्टा केली. मग असं देवाचा सुखी संसाराचं वर्णन केलं. आणि पुढे आपण ऐकलं तिसऱ्या चौथ्या दिवशी की नारदाला दक्षाचा शाप होता, पण तो शाप द्वारकेमध्ये लागत नव्हता. द्वारकेमध्ये नारद आले म्हणजे 6 महिने राहायचे. मग इथेही साधकाला वॉर्निंग दिलेली आहे, साधक व्यक्तीला, की साधक माणसाने, सत्पुरुषाने, ब्रह्मचार्याने, संन्याशाने गृहस्थी लोकांमध्ये आणि या ठिकाणी दखल अंदाजी करायची नाही. म्हणजे गृहस्थी लोकांमध्ये याने त्या ठिकाणी त्यांची चौकशी करायची नाही. का? ते एखाद्या वेळा साधकाची साधक प्रवृत्ती बी नष्ट होते. बरोबर. मग नारदाचं तसं झालं ना. आता नारद द्वारकेमध्ये 6 महिने राहायचे, देवाचा तो सुखी संसार पाहायचे. 16,108 पत्न्या, ते मुलं, नातून, पंतू. एक दिवस देवाने तो देवाचा संसार पाहिला आणि नारदाचं मन सकाम झालं. नारदालाही अशी इच्छा झाली की आपणही लग्न करावं. पण ज्या दिवशी सांसारिक विषयाचा विचार मनामध्ये येतो त्या दिवशी भजन बंद होते. बरं, भजन बंद केव्हा होते असं कोणी विचारलं, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की आपल्याला नाशिकला जाऊन घरामध्ये बसण्याकरता सोफा सेट आणायची होती, म्हणजे भजन पण समजा. मग त्या दिवशी तुम्ही कोणताही विचार, तुम्ही म्हटलं की आपला टीव्ही खराब झालेला आहे, अशी विचार आहे की नाशिकला जाऊन टीव्ही घेऊन या, म्हणजे भजन बी चालू असलं, भजन बंद होते. नारदाच्या वृत्तीमध्ये सांसारिक विषय आल्यामुळे भजन पण झालं ना. मग तो विना आपण वाजवताना कसं करतो, तो जाळ बघायला खालचा तो खाली असतो आणि तो वर असतो. तो नारदाने उलटा घेतला, हनुमंताची गदा कशी असते असा, आणि देवाजवळ गेले. देवाने पाहिलं की आज भजन बंद आहे आणि विना उलटा आहे, म्हणजे काहीतरी गडबड झाली. नारद गेले देवाच्या पुढे उभे राहिले. देव मनात हसले आणि म्हटले, नारदा आज तुला आनंद झाला काहीतरी असं वाटते मला. नारद म्हणे, देवा आनंद झालेलाच आहे, पण तुझा संसार पाहून आमची बी अशी इच्छा आहे की आम्ही बी लग्न करून घ्यावं. देव म्हणे, अरे हेच तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.
कारण संसार करून परमार्थ करणे हा सर्वात मोठा साधन आहे. पण तू सांग कोणती मुलगी पाहिजे तू? आता नारद देवावर तपल्या बरं, ते कृष्णाला म्हटले देवा तुला काही डोक्याचा भाग आहे का? देव म्हटले काय झालं? अरे म्हणे आम्ही संन्यासी आहे, आम्ही एका ठिकाणी राहत नाही, मग आम्हाला कोण मुलगी देईल म्हणे. मग भगवान म्हटले तुझं काय मत आहे? म्हणे मत काय, तुला ते बी सांगावं लागते का? तुला 16,108 पत्नी आहे की म्हणे, त्याच्यातली एक देऊन टाक. आता याला ज्ञानामध्ये अज्ञान म्हणतात, हे ज्ञानातलं अज्ञान आहे. आता देव हसले. देव म्हटले नारदाने फार सोपी गोष्ट सांगितली तू. म्हणे जा, ज्या घरामध्ये मी नाही ती स्त्री तू घेऊन जा. आता नारदाला आनंद झाला ना. नारदाने विना गुंडाळा तिला देवाच्या पुढे पटकून आणि धोत्राचे गोळे घुसले. नारदाने निघले नारद धावून. आता देव कुठे नाही, रुक्मिणीच्या महाराज गेले तर देव परमार बसले होते. म्हणजे नारदा या या, नाही तुम्ही बसा मला थोडं काम आहे. बाहेर फिरले, जामवंतीच्या राज महाराज गेले तर देव ताटाची तयारी करत होते. म्हणजे या या नारदा एक ताट तुमचे लावतो. नाही मला काही भूक नाही, तुम्ही तुमचंच खा. त्याच्यानंतर सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी, भद्रालाक्ष सर्व. त्याच्यानंतर या घरात ज्या घरात जायचे तिथे भगवान कुठे नाताला वागवतात, कुठे परमार बसले, कुठे झोपलेले आहे, सर्व दूर देव आहे. नारद सकाळी 8ला धावत निघाले तर 4 वाजून गेले आबा. तर प्रत्येक घरात देव. आणि मग 4 वाजता नारद देहावर आले. मनुष्य देहावर आल्यानंतर माणसाला कळते. मग ते देहावर आलं ना, मग तेव्हा त्याला एकेका माणसाचे 2-2, 3-3 माणसं दिसायला लागले. पोटात काही नाही. मग तेव्हा नारद झाडाखाली बसले एका आणि म्हटले मला माहिती आहे की तू जेवढा वरतून काळा आहे तेवढा पोटातही काळा आहे. मग आणि मग तू जर असा आहे म्हणे, म्हणजे आमचं लग्न झालं तुला सहन होत नाही ना, म्हणजे प्रत्येक घरात तू आहेस म्हणे, प्रत्येक घरात तू आहे, म्हणजे तुला आमचं लग्न करायची काही इच्छा दिसत नाही म्हणे, म्हणजे आमचं चांगलं झालं तुला सहन होत नाही. मग राग आल्यावर काय बोलले म्हणे, मग तुझी जर अशी वृत्ती आहे म्हणे कृष्णा, मग तुझे भजन करून बी काय फायदा आहे म्हणे. तू जर या प्रवृत्तीचा आहे तुझं भजन करून बी काही फायदा नाही. नारद रागारागाने गेले ना यमुनेच्या तीरावर, एका खोल डोहामध्ये बुडी मारली. आता ते का मरणार होते. बुडी मारल्यावर नारद वर आले तर नारदाची नारदी झाली, म्हणजे रूपांतर श्रीच झालं ना. त्यांनी पाण्यात प्रतिबिंब पाहिलं म्हणे अरे बापरे, आपलं धोतर गेलं, शर्ट गेलं आणि डायरेक्ट आपल्या भरजरीमध्ये 9वारी पातळ केस वगैरे म्हणे, आपल्यात परिवर्तन म्हणे, डोळ्याला काही शाप आहे का? मग घाबरले नारद. बरं पाण्यात पाहिलं तर एवढं अप्रतिम सौंदर्य नारदाला मिळालं. बरं स्त्री झाले नारद, पण माझी साधी स्त्री नाही. मग ते म्हणे आता आपण एवढ्या जंगलात आले जीव द्यायला आणि इथे आपल्याला या डोळ्यात काय गडबड झाली तर काय आपण स्त्री होऊन गेलो. म्हणून धावत गेले का झाडाच्या आडोशाला उभे राहिले. विचार करायला लागले की हा याचा रिकामा उपद्व्याप पडला. पण तितक्यात बुध ऋषी स्नानाला आले. मग ते स्नानाला, आता तीर्थावर स्नानाला गेल्यावर तीर्थस्नानाचं एक महत्व आहे. अगोदर तीर्थाला नमस्कार करून त्याच्यात पाय टाकायचा. बरोबर, तुम्ही इंद्रायणीला जा, चंद्रभागेला जा, गोदावरीला जा, तुम्ही गंगेवर जा, अगोदर त्या तीर्थाला स्पर्श करायचा, तेव्हा तीर्थात पाय टाकायचा. मग हे उपटसून सारखे आपले विहिरीत पोहता अशी तीर्थात पोहता व्याख्या नाही त्याची. पण तुम्ही पंढरपूर राहिला त्याला सगळे. पण ते महाराजांचं एक वाक्य आहे ना, पुरुषोत्तम बाबा महाराज काय म्हटले, जब से नास्तिक लोग तीर्थों की यात्रा करने लगे तब से तीर्थों की महिमा लुप्त हो गई. मग ते त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की झाडाच्या आयुष्याला वगैरे आले, बुध स्नानाला आले आणि त्यांनी तीर्थाला नमस्कार करण्याकरता खाली वाकले तर त्यांना पाण्यामध्ये हे झाडाच्या आड उभी असलेली नारदी हिचं प्रतिबिंब दिसलं. मग ते बुध ऋषी म्हटले एवढ्या घनदाट जंगलामध्ये आणि यमुनेच्या तीरावर एकांतामध्ये हे एवढी अप्रतिम सुंदर स्त्री इथे कशाला आली. गेले बुध ऋषी परत त्या नारदी जवळ विचारलं, देवी आप कोण हो? नारद फक्त एवढंच बोलले की इस देह का नाम नारदी है. आता नारद कशाला म्हणतील ते,
बुधाने कानाखाली ओढली असते नाही एखादी की तुझी नारदी कशी काय झाली. मग नारदी सांगितलं. मग विचारलं माता पिता मान आवरली. बुधाला वाटलं मेले असतील. आई बाप नाही वास सांगितलं. घरदार विचारलं नुसते मान हलायचे नारद. बुधांनी स्नान केलं आणि त्या नारदीला आश्रमात घेऊन आले. मग आता शिष्यबीत तेव्हा आम्ही काय शिष्य साधे होते. ते नारदाला आपल्या बुधाला म्हटले गुरुजी तुम्ही जर ही कुमारिका अप्रतिम सुंदर स्त्री आश्रमात ठेवली तर तू कलंक लागेल बरं. तर आमचं असं मत आहे की तुम्ही आम्ही वैदिक पद्धतीने तुमचा विवाह या मुलीशी करून देतो. झालं. कारण असताना बुधाला लग्न करावं लागलं त्या नारदीशी. झालं लग्न. बरं नारदाला एक मुलं झालं नाही आबा 60 पोरं 60 मुलं झाले. मग तो म्हणे शर्ट दे तो म्हणे पॅन्ट दे. ते पोरग म्हणे खायला दे तो म्हणे माईक दे मार. म्हणजे ते झालं त्यांचं आपल्या किसनासारखं. मग ते नारद कंटाळले त्या जाचाला आणि शेवटी कंटाळल्यावर परत गेले आणि ज्या डोहात अगोदर बुडी मारून नारदी झाले होते त्यातच बुडी मारली जीव द्यायकरता. बुडी मारताना वर आले तर त्याचा नारद झाला. गळ्यात विनाबी आला. एकदम आनंद झाला. म्हणजे कृष्णा सुटलो. पाण्याच्या बाहेर तर देव एक मायावी स्त्री घेऊन आले होते. देव म्हणे नारदा मी तुला सकाळपासून पाहतो तुझा पत्ताच नाही म्हणे. तू आता सापडला म्हणे. तू इथे काय करतो म्हणे. मी केव्हाची स्त्री तुझ्याकरता घेऊन आलो म्हणे. नारद गेले देवाच्या पायात साष्टांग लोटाने घातलं. म्हणे कृष्णा तू 16 का 108 लग्न केलं ना तू 109 करून टाकून बाबा. पण आपल्या डोक्याला टेन्शन देऊ नको बरं आता. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अश्लील चिंतन और लोलुप दृष्टिकोन हे बी मानसिक व्यभिचार होत आहे. म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या साधकाने अश्लील चिंतन करणे हे सुद्धा त्याच्यातून व्यभिचाराचं प्रतीक आहे असा भाव सांगितलेला आहे. मग नारदांनी सर देवाचा संसार पाहिला तर मग सखाम झालं हो. मग आपण जर संसारी लोकांचा संसार पाहिला तर आपलं मन सखाम होणं साहजिक आहे ना. त्याच्यामध्ये संशय घेण्याचा काही प्रश्न उठत नाही. अशा प्रकारे आणि पुढे देवाच्या अनंत लीला पुढे संग्राम आलेले आहे. मग देवाने शाल्व संग्राम विदुरक पांडुरक जरासंध मग पांडवांच्या अश्वमेध यज्ञाची पूर्तता त्याच्यामध्ये देवाने सर्व नियोजन केले. कौरव पांडवांचं युद्ध बराचसा प्रकार याच्यामध्ये आलेला आहे. पण शेवटी श्रीमद भागवताचा या ठिकाणी 80 आणि 81 नंबरचा जो अध्याय याच्यामध्ये भगवान आणि कृष्णाचे परम सखा परम मित्र सुदामा यांच्या चरित्राचा विषय आलेला आहे. आता भागवतामध्ये भागवताचा आत्मदा कोणता असेल तर सुदाम चरित्र आहे. मी सुदाम महाराजांना म्हटलं आजचं कथा माझा इच्छा अशी इच्छा आहे की तुम्ही सांगा. तर ते म्हणे माझं चरित्र मी कसं सांगू पहा तुम्ही. म्हणजे मला मी हसायला आलं येतात. मी म्हटलं आज माझं जीवन आलं तर माझी अशी इच्छा आहे की ही कथा तुम्ही करा. नाही म्हणे कथा मी केली असती पण आज माझं चरित्र मला सांगताना येत नाही म्हणे. हा म्हटलं हे बरोबर आहे. वा एकापेक्षा कलाकार आहे आपल्याजवळ. मग आता सुदाम देवाला दरिद्री आली. का आली याची 2 कारण आहे. देवाशी कपट केले की मनुष्य दरिद्री होतो आणि संतांची निंदा घडली की मनुष्य दरिद्री होतो. अन्य दुसरं कोणतंच कारण नाही. पण सुदामासारखे भक्त म्हणजे कोणत्याही धर्मग्रंथात पाहिले तर असे भक्त नाही. देवाचे बालपणचे सखा पेद्या वैजा वाकड्या मनसुका हे गोपाळ होते. पण यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि स्थान सुदामाला का आलेलं आहे म्हणजे का दिलेलं आहे. सुदामा उच्च कोटीच्या भक्ताच्या यादीत काय आहे तर सुदामदेवाने स्वतः दरिद्री घेतलेली आहे. बरोबर सुदामदेवाने स्वतः दरिद्री घेतली आणि देवाला ऐश्वर्य दिलं. तुम्ही कथा ऐकली आहे ते. म्हणजे ते आपण सांगितली होती का याच्यामध्ये आता या कथेत. नाही 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 ते नाही नारायण बाबा. ते एका गावात ब्राह्मणाचं जोडपं राहायचं. मग त्यांना 3 मुलं होती. मग ते भिक्षुकी करायची. मग आता ते ब्राह्मणाला 3 दिवस भिक्षा भेटली नाही. मग ते मुलं कासावीस झाले.
मग त्या आईचं अंतकरण थोडं हे असते. मग ती म्हणली तुम्ही रोज जातात म्हणे आणि भिक्षा मागतात पण काहीच मिळत नाही, आज मी मागते. मग ती ब्राह्मणीबाई गेली ना, मग तिला 3 पसा हरभरे भेटले होते, हरभरे चणे. मग आता मला सांगा तुम्ही, कच्चे चणे भाजले तरी खाता येत नाही का आबा? आणि 3 दिवसाच्या उपाशीला जर तुम्ही हरभरे भाजून खाऊ घातले चणे कळत, तर समजा त्याच्या प्रकृतीत खराबी झाली समजा. मग ती माई म्हटली एक काम करावं लागेल, हे चणे 1 तासभर भिजून घ्यायचे, कापडात बांधायचे आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर मुलांना ते आपण भाजून द्यायचे. मग तिने ते अगोदर भिजवल्यानंतर ते फुगले, त्याला कापडात बांधले. चणे, गहू, मोहरी हे काही काही पदार्थ असे आहेत, त्यांना 1-2 तासात कोंब बाहेर येतात. म्हणजे ज्या कापडात बांधले त्या कापडातून कोंब बाहेर आले ना, आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवाबत्ती करण्याची प्रथा होती पूर्वी. आता काय बटणं दाबली की दिवे लागतात. मग ते दिवे लावायचे. मग त्या बांधलेल्या कापडातून ते त्याचे कोंब बाहेर आले ना, मग ते बाहेर आल्यावर दिव्या लावल्यावर त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते मोत्यासारखी चमकायची. मग ते 2-3 चोर आले रात्री, ते म्हणे, आणि ते गठोडी पाहिली त्यांनी त्या चेन्याची. अरे म्हणे ब्राह्मण बाईला कुणीतरी हिरी मोती दिल्यावर. आता पहा, ते 3 दिवसाच्या उपाशी मुलाकरता ते चेने खायला द्यायचे, आणि हे चोर ते मुसळी घेऊन पळून गेले. आता किती जीवावर आली त्या ब्राह्मणीची. त्या ब्राह्मणीने ती चोरांना पाहिलं धावताना, आणि तिथून तिने शाप दिला. शाप चोराने दिला, बरं त्या हरभऱ्यांना दिला, चण्याला. ती ब्राह्मण म्हटली की जो मेरे चने खाएगा वो दरिद्री हो जाएगा. हे जो हरभरे खाईन तो दरिद्री होईल, असं सांगितलं. हे पुढे गेले, बरे का रे वाटी करून घ्या पटकन. त्यांनी पुसळी सोडली, अरे म्हणे तर हरभरे आहे रे. त्यांनी ती परत बांधली. ते काय ते पंक्तीतून तंग झाले होते, काय खायचे ते हरभरे. त्यांनी ती पुसळी बांधली आणि संदीपनी ऋषी आश्रमात फेकून दिली. सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर संदीपनी ऋषीची पत्नी ती ती तिचं ते अंगण झाडायला निघाली ना, मग झाडताना त्याचे हरभरे दिसले ना, मग ती आश्रमात घेऊन गेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी अशी आश्रमामध्ये सरपण नसल्यामुळे ते लाकडं आणण्याकरता कृष्णाने सुदामाची नियुक्ती केली. मग त्या हरभऱ्याची मुसळी सुदामाच्या हातात दिली. आता वसुदेवाच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतर, आणि इथे सुदामाच्या बाबतीमध्ये असं लिहिलेलं आहे की सुदामा ब्रह्मज्ञानी थे, असं 3 वेळा म्हटले. बरोबर, सुदामदेव ब्रह्मज्ञानी होते. मग ते हरभरे सुदामदेवाच्या हातात येता बरोबर सुदामाला कळलं की या हरभऱ्यांना शाप आहे, या अन्नाला शाप आहे. हे हरभरे जो खाईल तो दरिद्री होईल, हे चणे जो खाईल तो दरिद्री होईल. मग आता लाकडा आणायला गेले, पण सुदामा विचार करत निघाले. मग सुदामाने काय केलं, सुदामा म्हटले चाहे हम दरिद्री क्यों न हो जाए लेकिन मेरा नारायण दरिद्री न हो. म्हणून सुदामदेवाने ते चणे, पाऊस सुरू झाले, वरुण राजाची विनंती केली, पावसाला सुरुवात झाली. एका झाडावर सुदामा, एका झाडावर भगवान. मग सुदामदेवाने ते हरभरे खायला सुरुवात केली ना, तो देवाने तिकडून विचारलं की सुदामा खाने की कुछ आवाज आती है. तेव्हा खोटे बोलले ते. बोले कन्हैया खाने की नहीं, बोले बारिश हो रही है, ठंड लग रही है, तो ये दांतों की आवाज आती है. सर्व हरभरे सुदामानेच खाऊन टाकले. कारण ते म्हटले हे जर देवाने खाल्ले तर देव दरिद्री होईल. बरं, आता तुम्ही सांगा केवढी मोठी भक्ती आहे. आपण दरिद्री झालो चालेल, पण देव दरिद्री व्हायला नको. नाही तर मग आता अलीकडे असं आहे की एका साधूची दाढी पेटली होती चिलम पेता पेता, तर एक जण थांबा पोहे जायची घाई नको करा. म्हणजे का, म्हणजे मला पहिली बीड पेटून गेलं म्हणजे, म्हणजे बाकीची दाढी पेटली ना, बिडी पेटवायची तयारी करतो, म्हणजे असा प्रकार आहे ना आता. मग पण सुदामदेवाने स्वतः दरिद्री घेतली. मग ते देव रडले होते ना, आणि मग सुदामदेवाला दरिद्री आली. बरं, दरिद्री काही साधी सुद्धी नाही. बरं, 18 विश्व म्हणजे 18 गुणीला 20, 360. 360 दिवस खाण्याची मारामार, खाण्याची पंचायत, एवढी दारिद्र्य. आणि पूर्वी दारिद्र्य होतीच. बरं, जेवढे जुने लोक आहेत त्यांना विचारा तुम्ही.
एक वेळा उपाशी झोपायचे अण्णा बरं आम्ही बी हा एवढी एवढी दरी जायची. ज्वारी मिळत नव्हती, उपाशी झोपायचं संध्याकाळी. म्हणजे असा एक प्रसंग होता. पण आता अण्णाचा असा सुकाळ आहे तर तो त्या अण्णाची जास्ती विडंबना झाली आता. पुरुषोत्तम भाऊ तुम्ही पाहा ना, हे ते बफे पार्ट्यात जातात लोक, खायला लागते 150 ग्राम आणि घेतात 650 ग्राम. आखलीचा पत्ता नाही. म्हणजे अन्नाची किती नासाडी करतात लोक. बरं झालं आणि ते वाढणारे बी ज्याला गरज नाही त्यालाही वाढून देतात. आता जो सांगतो की मला डायबिटीस आहे ते बी त्याला 4-4 गुलाबजामुन टाकतात. म्हणजे काय रिकामाच उद्योग आहे की तो. मग असा प्रकार आहे. आणि या ठिकाणी सुदाम देवाला 18 विश्व दारिद्र्य भक्त झालं. 360 दिवस खाण्यापिण्याची आणि मारामार खाण्याची पंचायत. त्या प्रकार असा झाला की सुदाम देवाचं एक व्रत होतं आयाचित, म्हणजे कोणाला काहीच मागायचं नाही. आयाचित म्हणजे न मागता जे मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. मग आता मागून देत नाही कोणी, बिगर मागे देतील का? मग सुदाम देवाला बरेच दिवस 20-22 दिवस 21 दिवस अन्नच मिळालं नाही. आणि ब्राह्मण म्हटलं त्यांना कोरडा शिदा आटा घ्यावा लागतो. शिजलेलं अन्न ब्राह्मण घेत नाही. मग सुदामाला काहीच मिळालं नाही. मग त्यावेळेला त्या मुलांची ती दुर्दशा, ते पोटामध्ये आणि भूक मावत नाही, डोळे खोल गेले. मग आता हे मुलांची दुर्दशा पाहून आईचं मन फार दयाळू असते ना. आई म्हणजे शेवटी आईच असते. मग सुदामदेवाच्या पत्नीचं नाव सुशीला होतं. मग ती सुशीला म्हणजे सुशीला, हा म्हणजे सुशीला या टीवाल्याने अशी दाखवलं बाबाजी ते अति दाखवलं एकदम प्रमाच्या बाहेर. ते सुदामाच्या चरित्रात एवढं दाखवलं त्यांनी की ते सुशीला गर्व झालं. ते असं तेवढं नाही आहे भागवतामध्ये. मग त्या ठिकाणी सुशीला एक दिवस म्हटली, सुदामदेवाजवळ आली. ती म्हटली की हे नाथ, आपके मित्र तो द्वारिका के राजा है. तुमचे मित्र द्वारकेचे राजे आहे आणि तुम्ही जर द्वारकेला गेले तर आपली दरिद्री निघून जाईल. आपल्याला दरिद्री राहणार नाही ना. मग त्यावेळेला सुदामदेव म्हटले पत्नीला कि सुशीला जी, आपको तो पता है कि हमारा आयाचित व्रत है, हम किसी कुछ मांगते नहीं है. त्यावेळेला हे सुशीला काय म्हटली, मागणी के लिए नहीं, दर्शन के लिए भेज रही हूं. दर्शनाकरता पाठवले. आता दर्शन म्हटलं आनंद झाला सुदामाला. पण ते म्हटले दर्शन के लिए जाना हो तो खाली हात नाही जाना चाहिए, कुछ न कुछ लेकर जाना चाहिए. आता काही ना काही घेऊन जायचं. मग ती म्हणजे मी पाहते. मग ती गेली एका गावामध्ये. शेजाऱ्याला सांगितलं की आज हे द्वारकेला जातात, जर हे द्वारकेला गेले तर आपली दरिद्री निघून जाईल. मग ती शेजारी बाई परमार्थिक असल्यामुळे तिने 3 प्रसाद तांदूळ दिले. आता तुम्ही सांगा मला, ज्या बाईने 3 प्रसाद तांदूळ दिले आणि जिच्या घरात तिचे मुलं 15 दिवसापासून उपाशी आहे, तर आता कोणती बाई त्याच्यात 1-2 पस तांदूळ पहिले मुलांना शिजवून खाऊ घालून दिली की नाही. पण सुशिलेने ते सर्वचे सर्व तांदूळ देवाला बांधून दिले. केवढी उदारता आहे. त्यांच्याकरता तर तेवढे तांदूळ सर्वस्व होते की नाही. त्यांच्याकरता तेवढं तांदूळ म्हणजे सर्वस्व त्यांचं. पण तेही देवा करता दिलं. आता सुदामालाही आनंद झाला. बांधायला काही कापड आहे पण ते उत्तरी वस्त्रात बांधला सुदामदेवाने कसंही. आणि शेवटी आनंद झाला की आज देवाला भेटायला जायचं. आता पोरबंदर ते द्वारका हे 80 किलोमीटर अंतर आहे. 80 किलोमीटर. 1-2 किलोमीटर निघाले असतील सुदामदेव. आणि सुशिलाला कळलं. पण ते निघण्याच्या अगोदर या सुशिलेने काय केलं, सांगितलं की देवाला माझा एक निरोप द्यायचा. पण सुदामा म्हणते सांग काय सांगायचं. म्हणे नाही, तोंडी सांगून कोणते काम होत आणि लेखी पाहिजे. मग एक चिठ्ठी लिहिली सुशिलेने आणि ती चिठ्ठी गुंडाळली आणि सांगितलं की आता ही तुम्ही वाचायची नाही बरोबर. आणि पूर्वी विश्वास होता की एकमेकाचा, पती पत्नीचा एकमेकावर विश्वास होता. आता काय विश्वास ठेवायच्या लायकीचे आहे काय. मी एक दृष्टांत वाचला होता पुरुषोत्तम बाबा एका ठिकाणी. आता म्हणजे विश्वास ठेवायच्या लायकीचे आहे का. एका मुलाला आईबाप नव्हते, त्याचं लग्न झालं. मग लग्न झालं
मग त्या मुलीचा याच्यावर विश्वास नव्हता. पण तिला तिच्या आई बापाकडून फोन आला की तुझ्या बाबाची तब्येत थोडी नाजूक आहे, तर तू भेटी करता ये. पण ती जात नव्हती का याच्यावर विश्वास नव्हता ना. याने सांगितलं की तू काळजी करू नको, मी घर सोडून कुठे जाणार नाही. आता ती साधी मुलगी, पण ते म्हणजे तुम्ही घरातच आहे याची काय गॅरंटी आहे सांगा तुम्ही. आता तुम्ही घरातच आहे याची काय गॅरंटी. तू म्हणे तू केव्हाही फोन लावला, मी तुला मिक्सर चालू करून दाखवलेलं आहे, हे मिक्सर घरातलं, म्हणजे याचा अर्थ मी घरात आहे की नाही. आता ती साधी होती, तिला वाटलं बरोबर आहे. गेली ती बापाला भेटायला, 4-5 दिवस राहिली, आली ती परत. तर घराला कुरूप होतं. अंगणामध्ये ते मुलं खेळत होते, लहान मुलं. त्यांना विचारलं म्हणे का रे हे तुमचे काका कुठे गेले. आता मुलं कधी खोटं बोलत नाही बरं लहान मुलं. म्हणे काकू तू गेली आणि लगेच तुझ्या मागे म्हणे त्या काकाने मिक्सर खैरी टाकून कुठे गेला तर पत्ताच नाही म्हणे. सांगा तुम्ही. ती जेव्हा फोन लावायची तेव्हा हा मिक्सर कुठेही किर घुसून वाजून दाखवायचा ना, म्हणजे ऐका लायकीचे. पण सुदामदेवाच्या बाबतीमध्ये असं नव्हतं ना. त्यावेळेला ती चिठ्ठी सुदामदेवाने कमरेला खोचली, 1-2 किलोमीटर गेले. आता तुम्ही सांगा मुलांना खायला नाही तर सुदामदेवाच्या पोटात काही होतं का. मग सुदामदेवाला चक्कर आले, सुदामदेव खाली पडले, मूर्छित झाले. आता सुदामदेव खाली पडताबरोबर सुशिलेला कळलं, कारण त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सुशिलाला तो करंट लागला. आणि मग तिने तिथून विनंती केली, ती म्हटली हे कन्हैया, हे गिरधरलाल, अरे मेरे नाथ तो बहुत दिनों के भूखे हैं, मेरे नाथ बहुत दिनों के भूखे हैं, कृपा करके उनकी रक्षा कीजिए, त्यांची रक्षा करा. आता सुशिलाचा आवाज देवाला गेला. देवाने गरुडाला बोलवून सांगितलं की जाइए सुदाम जी को लेकर के आइए. गेले गरुड, सुदामदेवाला उचलला असा अद्दर आणि आणून द्वारकेच्या विषयी ठेवून दिला. आता आपण कुठे पडलो हे काही ध्यान नाही सुदामाचं, कुठे आलो हे बी लक्षात नाही. सुदामदेवाने डोळे उघडले, पाहतो तर पुढे सगळे अफुटेड लोक होते, एकदम एकदम टाय लावलेले, एकदम सुपर फाईन धोतर इस्त्री मारून कडक कर. सुदामदेव म्हटले हे तर आपल्याकडचे एक बी दिसत नाही याच्यात, हे तर सर्व एकदम अटेन्शन लोक आहे. हात जोडले, विचारलं की महाराज ये कोणसी नगरी आहे. सांगितलं त्यांनी की महाराज ये द्वारिका आहे. आता द्वारका म्हणतो यांना एकदम आनंद झाला. आपण कसे आलो याचं भान राहिलं नाही. त्यांनी सावर केली, उठले गाई आणि विचारलं की महाद्वार कुठे आहे. महाद्वाराकडे निघाले सुदामदेव, गेले महाद्वाराजवळ. आता इथे ते या उत्तर प्रदेशच्या कथाकाराने ते एक भजन रचून टाकलेलं आहे, अरे द्वारपाल होते देखो देखो सुदामजी. मग त्या ठिकाणी आता तुम्ही सांगा द्वारपाल टिंगल करते का सुदामाची. हे कथेमध्ये झाक्या करताना हे सुदामदेवाला काळे टोचत आणतात तिकडून. त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बहिणाला ते या भागवतामध्ये झाकी केली त्यांनी सुदामाची. तर सुदामाला ते द्वारपाल, त्यांना म्हटलं मला खाली उतरलेल्या पहिल्या द्वारपाला हात धुवून. अरे म्हटलं गदेव तुम्हाला अक्कल आहे का. एक वेळा द्वारपालाने चुकी केली तर द्वारपाल 3 जन्म दैत्य योनीत गेले. देवाच्या द्वारपालाने चुकी केली तर पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म शिशुपाल दंतवक्र, असे 3 जन्म दैत्य योनीत गेले. आणि मग आता एक कृष्णाच्या द्वारपाल फारच चूक करते का. देवाचा आदेश काय होता की कोणी ब्राह्मण येऊ, यती येऊ, संन्यासी येऊ, त्याची जी इच्छा असेल तो जे मागेल ते त्याला देऊन टाकायचं, परत कोणाला जाऊ द्यायचं नाही. मग ह्या द्वारपालांनी सुदामदेवापुढे हात जोडले आणि विचारलं की ब्राह्मण देवता आपको क्या चाहिए मांग लीजिए. तेव्हा सुदामदेव म्हटले हमारा आयाचीच व्रत है, हम किसी कुछ मांगते नहीं है. त्यांनी विचारलं पधारे क्यों. सांगितलं यांनी आपके जो राजा है कृष्ण, ये हमारे बालपन के सखा है, हे आमचे बालपणाचे मित्र आहेत. आम्ही त्यांना भेटण्याकरता आलो, दर्शनाकरता आलो असं सांगितलं. सिंहासनावर होते, सर्व स्त्रिया आजूबाजूला होत्या त्यावेळेला. आणि द्वारपालाने सांगितलं की हे कन्हैया आपसे मिलने के लिए कोई ब्राह्मण देवता आए हैं, शरीर कृश है.
आंखें अंदर धसी है लेकिन मुख पर ब्रह्म तेज है और चिंतन आपका ही करते हैं। मांगने के लिए कहा तो कहते हैं कि हम मांगते नहीं है, आयाची तुरत है, आम्ही मागत नाही, दर्शन की अभिलाषा है, दर्शना करता आलो। और कहते हैं कि बालपन के सखा है, नाम बताया है सुदामा। आता सुदामा ऐकल्यावर सु म्हणतावर देवाचं फाउंडेशन दिलं झालं आणि दामा म्हणतावर देवाने उडी मारली आणि धावत निघाली। आता या सर्व स्त्रियांमध्ये एकटी रुक्मिणी घाबरली। रुक्मिणी म्हटली की यांचे बालपणचे मित्र आले कुठून, वृंदावनातून, गोकुळातून, तर यांनी त्या मित्रांना एक तास उल्लू बनवलं आणि आज एवढं कोणते स्नेही मित्र आहे, म्हणजे आजचा मित्र वेगळाच आहे। कारण गोपाळ बी गेले होते ना, हे गोपाळ यांना एवढा आनंद झाला, पण आता कुठे वृंदावन, कुठे मथुरा, आपलं हे द्वारका, एवढं पायी गेले होते। आपण साधं त्र्यंबकेश्वरला पायी जातो का बरं? नाही जात। म्हणजे वर्षातून एखाद्या जातात संदवारीला, पण पंढरपूरलाही मोजके लोक जातात। मग आता वृंदावन ते द्वारका 3,000 किलोमीटर अंतर बरेच आहे, कारण भुसावळ ते वृंदावन हेच तर 1200-1400 किलोमीटर आहे मथुरेवरून। हा म्हणजे 1000च्या पुढे। आणि भुसावळून इकडे अहमदाबादहून द्वारका, म्हणजे हे अंतर 1500-1600 किलोमीटर आहे, 3000 किलोमीटर अंतर आहे। एवढा अंतर बिचारे गोपाळ हा पेंद्या वैजा वाकड्या मनसुखा हे चालत गेलो। त्या द्वारपालाने त्यांना काय आणलं, ते म्हणे चले आम्ही लहानपणचे मित्र आहे म्हणे, आम्हाला त्याला डायरेक्ट भेटायचं। गेले ते मध्ये महाद्वारात उभे राहिले, भगवान सिंहासनावर बसले होते। देवाने गोपाळांना पाहिलं तर आनंद झाला होता देवाला, पण देव म्हटले काय तुम्ही कुठले आहे रे? तो पेंद्या वैजा वाकड्या म्हणे, काय आपल्याला विचारतो कुठले आहे, म्हणजे हा विसरला आपल्याला। मग ते म्हटले कृष्णा, अरे हा वैजा, हा वाकड्या, मी पेंद्या, हा सुद्धा श्रीदामा, हा बोबड्या। हे देव म्हटले काय असे फालतू नाव घेऊन आले, चला निघा बाहेर। ते म्हणे बाहेर निघा, म्हणे यांना बाहेर काढा, तिथे कोण होतं काढायला, यांना बाहेर काढा रे यांना। ते म्हणे अरे हा विसरला, याला स्मरण करून द्या। मग एक जण म्हणे याला आपण आपल्या बालपणाची आपण केली खोडीची म्हणजे याद द्या। मग त्यांनी ती गवळण आहे ना, चुरा चुरा कर माखन खाया, गवळण का आनंद कुवर कन्हैया, आपण चोरून दे दूध खाल्लं म्हणे। देव म्हणे कानाखाली आवाज काढी, चोऱ्या करणारा मी आहे का? तो दुसरा कोणी कृष्ण असेल म्हणे, चला निघायचा। अरे ते म्हणे चोरीची लीला विसरला बरं। तो पेंद्या म्हणे लातायचे भूत आहे ना, ते गोष्टी बात लातो की भूत बातू से नाही मानते, घर खोसले हे बाकी पेंद्या तो आगोपणा करू नको। तरी पेंद्याने आगाऊपणा केला दुसऱ्या चरणात। पेंद्या गेला आणि देवाला काय म्हणतो, काय बराई दिखावत मोही, जानत हो प्रभू परा त्याला सवय, तू काय बळे दाखवतो म्हणे। हे म्हणे वा ते आपल्या गच्ची धरून काढून देतील बरं, पेंद्या तो आगाऊपणा करू नको। पेंद्याला त्यांनी मागे केलं। मग हे म्हटले हा सर्वांना विसरेल पण आईला नाही विसरणार, मग आईचं स्मरण करून द्या। मग परत तिसऱ्या चरणात सांगितलं की और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला। म्हणे कृष्ण आई, अरे तू बांधल्या जात नव्हता तर तू स्वतःला बांधून घेतलं, तुला मैया यशोदेने बांधलं, उखळाला बांधलं। भगवान म्हटले ते उखळाला वगैरे बांधलं, तुमचा भ्रम झाला काहीतरी, मी तो नाही। हे म्हणतात तो आईला बी विसरला, पण गायला नाही विसरू शकत नाही, गाय त्याची प्रिय आहे ना। मग शेवटच्या चरणामध्ये गायीचं स्मरण करून दिलं की फेरत बन बन गाई चरावत, हे तुकया बंधू लकडी लेले हात। भगवान म्हटले गायी चालणारे गुराखी दुसरे आहे, मी तुम्हाला गुराखी वाटतो का, सारा निघा। आणि मग गोपाळाचा पारा सरकला, मग सर्व टाईट झाले। पेंद्या म्हणे तुम्हाला मी पहिले सांगतो की हा असा ऐकत नाही। मग सर्व देवाला काय म्हटले, म्हणे कृष्णा आम्हाला माहित आहे की जो गरिबीमधून आणि पुढे आला आणि या ठिकाणी
तो श्रीमंत झाला की तो गरीब मित्रांना विसरतो. हा नियम आहे म्हणे सृष्टीचा. आम्हाला माहित आहे म्हणे की तुला ऐश्वर प्राप्त झालं, पण आता तुला जे ऐश्वर आहे याच्यात 10 पट ऐश्वर तुला आणखीन मिळो, तू आणखीन समृद्ध हो, आमचा तुला आशीर्वाद आहे म्हणे. आणि परत फिरले सर्व गोपाळ. आणि मग देवाने उडी मारली आणि त्यांना आडवे झाले आणि आवरायला लागले. ते म्हणजे तुझ्या सर्व पत्न्यासमोर आमची तू मजा केली, म्हणजे आम्हाला टिंगल केली, सगळ्या स्त्रिया हसल्या आम्हाला, आणि आता आडवा होतो. तो देवाने सर्व गोपाळाला साष्टांग दंडवत घातलं आणि देव रडले. तेव्हा गोपाळाने देवाला उचलून घेतलं. या गोपाळाने देवाला उचललं. गोपाळ रडले, म्हटले कृष्णा, तुझा जो पूर्वीचा स्वभाव तो आम्हाला माहित होता, पण तुझ्या स्त्रियासमोर अपमान केला. मग रुक्मिणी म्हटली की गोपाळ आल्यावर यांनी अर्धा तास त्यांना उल्लू बनवलं, पण आज उल्लू बनवायचा प्रश्नच नाही. आज डायरेक्ट धावत गेले म्हणजे काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. मग देवाच्या मागे रुक्मिणी धावत आली. आता देव आले तर देवाने सुदाम देवाला पाहिलं. तर सुदाम देवाला पाहिल्यावर देव फक्त बाहेरून हसले आणि आतून रडले. मग पुरुषाच्या जातीचं असं असते, महिला मंडळीला असं वाटतं की आमचाच जीव जास्त, पुरुषाचा जीव नाही. कारण यांचे कसं असते, हे मोठ्याला बोंबडून दाखवता ना, म्हणजे असं रडून दाखवता ना, मग मोठ्याला आगाता करतात नाही असा. मग असं वाटतं यांचा खूप मोठा जीव आहे. ते लगेच दिसतं ना, मोठ्याला ते तोंडाला पदर लावून मोठ्यानं रडत येतील. आणि पुरुषाचा ते रडता येत नाही. मग तुम्हाला असं वाटतं काय यांचा जीव नसतो. पुरुषाला नाईलाजाने बाहेरून हसावं लागते ना, आतून दुःख असते. बरं म्हणजे तुम्हाला एक दिवस सांगितलं मदत नाही, तुम्ही पहा बरं गंमत. कोणत्याही मुलीचा फोन आला की मुलगी काय विचारते, पहिले मुलगी आईला विचारते नाही की तू कशी काय, ते पहिले हेच विचारते की मा बाबा कसं काय. आलं का लक्षात. पण ते बरं असतो एखाद्या वेळेला, आणि हा तर चांगल्या चांगल्याला असतो. मग त्यावेळेला आणि देव बाहेरून हसले पण आतून रडले. मीराबाईची एक सुंदर पद आहे ते, देखत श्याम हसे सुदाम जिको देखत श्याम हसे. देव जवळ गेले. जवळ गेल्यावर सुदामदेवाची दैन्य अवस्था पाहिली. ते फटका जीवतावर फटकी पगडी, पग पग पाव दिसे. मग ते फाटल्या जोळा, ती पगडी गेले. देवाने मिठी मारली. सुदामदेवाला आनंद झाला की आपल्याला विसरला नाही. मग मिठी मारली, घेऊन आले सुदामदेवाला, सिंहासनावर बसवलं. आता सुदामदेव विरक्तच होते. सिंहासनावर बसवलं. त्याच्यानंतर चरण प्रक्षालन केलं. चरण प्रक्षालन केल्यानंतर गंध लावण्याची प्रथा आहे आपल्या ह्याच्यात. आपल्या वारकऱ्यांच्या घरी जर एखादा अतिथी आला, पाहुणा ताबा, त्यांना गंध लावायचा. बरं, आणि मी मागे सांगितलं होतं कथेमध्ये, रावेर तालुक्यात पुरुषोत्तम बाबा आमच्या रावेर तालुक्यात, यावल तालुक्यात एक फॅट आहे तिकडे. तिकडे या कथेमध्ये याच्यात हे ते गरबा खेळायचं, ते नाचण्याचं फार त्यांना वेळायचं लोकांना. म्हणजे कथा 7 तास असली की 2 तास नाचायला लागतात त्यांना, नाचण्याला द्यावे लागतात त्या लोकांना. मग त्याच्यामध्ये ते कोणती बी येतात, हे दुसऱ्या समाजाचे बी लोक येतात ना, हे मुस्लिम बी येतात त्याच्यामध्ये मुलं. मग ते म्हणतात नाही, मग याच्यामुळेच ते लवजियादाने प्रकरण झाली, याचं काय कारण. मी म्हटलं याच्या पुढे एक लक्षात ठेवा, तुम्ही देव्या बसवतात, गरबे खेळतात ना, तर खेळण्याबद्दल माझी दुमत नाही किंवा नाराजी नाही, पण गेटवर मध्ये सोडताना आपले 2 पैलवान ठेवायचे. आणि प्रत्येक मुला ते असे आहे की ते गंधलावणी मध्ये येतील. मला सांगितलं गेलं, त्यांना माहिती आहे की लाकडा आहे, बोले हे बोरीचं काय, बाबडीचं काय, तुळशीचं काय, त्याच्या हिशोबात लाकडा आहे ना. मग ते माळबी घालून घेतील, गंध लावतील कानामध्ये. आता तुम्ही पाहा ना, नकली आहे ते, नुसतं कानाला चिटकून दिलं की ते कानाला चिटकते ना, ते कानात बी आपल्या सोडेबाईच्या कानामध्ये बाहेर आहे का, ते सर्व करतील. पण एक गोष्ट करणं, लिहून घ्या. मी म्हटलं 10-20 लिटर गोमूत्र घेऊन उभं आहे तिथे, प्रत्येकाला एक झाकणभर गोमूत्र पाहिजे, मग मला सोडायचं. पुरुषोत्तम बाबा हे बाकी धर्मीय सर्व करतील, पण गोमूत्राचा शितोडा बी आघाडी देणार नाही, आणि पियाचा तर प्रश्नच नाही. म्हटलं ते जर मुस्लिम असलं लव याच्या उद्देशाने किंवा कोणत्याही उद्देशाने येत असलं, तर गोमूत्र घेऊन ते मध्ये प्रवेश करणार, तिथूनच रपू शकतो. म्हटलं गोमूत्र पाहिजे. टाळ्या वाजवल्या त्यांना म्हटलं काढवलं तुम्ही टाळ्या वाजून घ्या, आणि मी गेलो की बोलून जाल की ना, असं नाही. म्हणजे त्या ठिकाणी मग पण सुदामदेव विरक्त होते.
सुदामदेवाला बसवलं. मग त्या ठिकाणी आसनावर चरण प्रक्षालन केले आणि गंध लावायकरता चंदन उगाडलं आणि सुदामदेवाच्या कपाळावर गंध लावायला घेऊन गेले. तर सुदामदेवाच्या कपाळ पाठीवर काय लिहिलं होतं? श्रीक्षय कपाळावर लिहिलं होतं. प्रत्येकाच्या कपाळावर जन्माला आल्यावर 5वीच्या दिवशी लिहिले जाते बरं. ह्या जुन्या बाया 5वीच्या दिवशी पहिले दिवा लावत की बाळंतीणबाईच्या खाटीजवळ. मग तो 5वी का 12 दिला? 5वीलाच ना. 6वीची राती न विसंबे वाती असं म्हटलेलं ज्ञानोबांनी. मग तो दिवा रात्रभर विझू द्यायचा नाही असा नियम असतो बरं. आता काय ह्या पोरी पुढे लावता की लावता काही करणे यांचं. हा पण तो तुपाचा किंवा तेलाचा लावा लागतो. मग त्या ठिकाणी अशा प्रकारे आणि कपाळावर गंध लावायला घेऊन गेले तर कपाळावर लिहिलं होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी आणि क्षय म्हणजे नाश. तुझ्या भाग्यामध्ये लक्ष्मीचा नाश आहे असं लिहिलं होतं. देवालाही घाम फुटला ना. मग भगवान सुदामदेवाच्या कानाजवळ तोंड घेऊन गेले आणि कानामध्ये सांगितलं की सुदामा आपके भाग्य में श्री क्षय लिखा है, बोलो भाग्य पलटा दू. आता सुदामदेव म्हटले याला कधी म्हटलं की पलटून टाक. ते याला मागितलं पलटून टाक म्हटलं की मागितलं. मग त्यावेळेला सुदामदेव बी फार स्वाभिमानी होते बरं. त्यांनी त्यांचं तोंड देवाच्या कानाजवळ घेऊन गेले आणि देवाला सांगितलं कन्हैया आप और हम एक ही गुरु के शिष्य हैं और आप जानते हैं कि इस नश्वर देह का नाम सुदामा है और सुदामा का अर्थ आप भी समझते हो. सु याचा अर्थ चांगलं आणि दाम याचा अर्थ धन. अच्छा धन अगर मेरे भाग्य में होगा तो तू क्या बोले तेरा बाप देगा. आता देवाची बिंडी कटायला लागले. देव म्हटले एवढी दरिद्री असल्यावर किती स्वाभिमान आहे. एवढी दरिद्री असल्यावर किती स्वाभिमानी आहे. मग त्यावेळेला सुदामदेवाने बोर्ड बदलून टाकलं श्री क्षय. आता तिघी शब्द उलटे केले. श्री क्षय माझा यक्ष श्री आलं की ध्यानात. आता यक्ष म्हणजे कुबेर आणि श्री म्हणजे लक्ष्मी. मग ते कुबेरपती झाले ना. मग ते बोर्ड पलटा बरोबर मेसेज टाईप झाला. हे जे तुम्ही मोबाईलवर मेसेज पाठवता ना हे मेसेज टाईप करण्याचं संशोधन इथे लागलेलं आहे. तो मेसेज टाईप झाला आणि तो विश्वकर्माला गेला. डायरेक्ट फॉरवर्ड झाला ना तो विश्वकर्माला. मग विश्वकर्माला गेला आणि तिथे विश्वकर्माने पाहिलं की पोरबंदर मध्ये सर्वांचे घरकुल मंजूर झाले. म्हणजे घरकुल म्हणजे अशी नाही बरं. आता आता चांगले घरकुल आहे बरं. नाही तर पुढे या काँग्रेसच्या राजवटीत ते इंदिरा गांधीच्या वेळेला ते घरकुल आले आमच्या इथे. तर तो एक मुसलमान मिस्त्री होता लतीफ मिस्त्री लोणवाडीचा. त्याने ते झोपडपट्ट्या बांधल्या होत्या. तर ते ह्या 2 म्हशीची मारामारी झाल्या. कशा म्हशी टाईट होता अशा भीती दिसायच्या त्या घराच्या भीती. म्हणजे दरवाजा करतो सलाम आलेकुम आणि भीत घालते दंडवत असं नाही बरं. देवाने जर समजा पोरबंदरचा नक्षा बदलायचा ठरवलं प्रति द्वारका करण्याचं ठरवलं तर मग ते अशा असे म्हणजे कशी उचलला आणि ठेवून दिलं. सर्वांचे एसी रूम सर्वांचे घर आणि विशेष म्हणजे पोरबंदर मध्ये सर्वांचे घर मंजूर झाले. घर सामान्य नाही पण सर्वात अगोदर विश्वकर्मांनी कोणाचं घर तयार केलं. ज्या माईने सुदाम देवाजवळ 3 पसा तांदूळ दिले तिचं घर पहिले झालं बरं. म्हणजे एखादा देव कार्याकरता काही पुढाकार घेत असेल तर त्याचं कार्य देवाला अगोदर करावं लागतं बरं. मग सप्तामध्ये जे गावामध्ये फिरता वर्गणी जमा करायला यायला त्याला हे रिकाम सोड आहे काय. आता हे आमच्या आबा आहे हे मखमराबाद मध्ये सर्व देवाची पूजा अर्चा. काल आम्ही गेलो होतो तिथे तेल सांडलेलं होतं. आमच्या अगोदर 3 जण गेलं मला लक्षात येतो तर तेलावर पाय देऊन गेले ते. पण आबा गेला आबाने पुसून काढलं ते. आबाला पगार आहे का मंदिराला काही. आबा किती पगार आहे तुम्हाला सांगा तुम्ही. म्हणजे तो देव सेवा करतो ना त्या मी पाहिलं ते सर्व पुसून काढलं यांनी. म्हणजे सेवेचं फळ हे प्रत्येक साधकाला प्राप्त होते. मग त्यावेळेला त्या माईचं घरकुल अगोदर झालं बरं. घर पोरबंदर तिकडे चित्र बदललं. आता बोर्ड बदलता बरोबर पोरबंदरचं चित्र बदललं. मग आता सर्व स्त्रियांना सांगितलं देवाने तुम्ही दर्शन घ्या यांचे ब्राह्मण आहे. मग आता या अष्टनायिका गेल्या यांना आशीर्वाद मिळाला अष्टपुत्र सौभाग्यवती भव.
असा आशीर्वाद तुम्ही द्यायचा नाही बरोबर कोणाला. समजा एखाद्या माईने 50-50 वाऱ्या केल्या, तिच्या हातून काही दान धर्म झालं, तिने अन्नदान केलं, तर तुमच्या खात्यावर पुन्हा जमा आहे समजा. आणि तुम्ही जर एखाद्या मुलीला आशीर्वाद दिला की बा अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आणि तिच्या भाग्य जर मुलगा नसेल भाग्यात, आणि तुम्ही जर आशीर्वाद दिला तर तुमचं सर्व पुण्य तिला द्यावं लागतं. तिला मुलगा झाला म्हणजे तुमचं पुण्य गेलं. म्हणजे तुमचं पुण्य तिला दिल्याशिवाय मुलगा होणार नाही बरोबर. हा म्हणजे मग तू कोणी तुमच्या पाया पडलं कृष्ण अर्पण म्हणा, तुम्ही देवाला अर्पण करा ते. म्हणजे आशीर्वाद दिला का आपलं पुण्य त्याला द्यावं लागते बरोबर. असा प्रकार आहे. हा नाही तर मग एक दुसरं काम करायचं. समजा तुमच्या कोणी पाया पडलं तर आशीर्वाद द्यायचा नाही तुम्ही, पण जे पाया पडलं त्याच्या हातामध्ये काही ना काही ठेवून द्यायचं. 5 रुपये 10 रुपये त्याच्या हातात दक्षिणा देऊन द्यायची. म्हणजे तो पाया पडला तर तुमचा आशीर्वाद त्याला जाऊ शकेल. याचा अर्थ द्यायचाच नाही असं नाही. एखाद्याला द्यायचा नाही तर सगळ्या पण कोण टाकणार आशीर्वाद देणं असं नाही. आशीर्वाद तेच आहे, आशीर्वाद देणारा जो आहे त्याचं पुण्य त्याला द्यावं लागते. मग त्या सर्व स्त्रियाला अष्टनायिकांना आशीर्वाद मिळाला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्याच्यामध्ये 100 स्त्रियांना अष्ट शब्द गायब झाला. सौभाग्यवती भव, मग सौ बी गेला. पुढच्या 1000 स्त्रियांना भाग्यवती भव, आणि राहिलेल्या 15,000 स्त्रियांना भव असा आशीर्वाद मिळाला. सुदामदेव वाटलं 1-2 असेल, पण सुदामदेवचे डोळे पाठीवर आले ना. सर्वांना एकत्र आशीर्वाद मिळाला. मध्ये घेऊन गेली, जेवणाची तयारी केली. आता रुक्मिणी त्यांच्या मागेच होती. आता जेव्हा देवाने भाग्य बदलवलं तेव्हा रुक्मिणी घाबरून गेली की यांनी यांच्या आईचं भाग्य बदलवलं नाही, बापाचं भाग्य बदलवलं नाही, आणि सुदामाचं भाग्य बदलवलं. म्हणजे हे काही सामान्य उपासक नाही ना. यांना सोडायचं नाही. यांना जर सोडलं तर कदाचित आपल्याला एखाद्या वेळेला आणि चक्कर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांना सोडायचंच नाही. म्हणून रुक्मिणी मागेच राहायची ना. मग जेवणाला गेले, जेवणाची तयारी झाली. आता तुम्ही मला सांगा, मनुष्य किती विरक्त असला, पुरुषोत्तम बाबा किती विरक्त असला, पण घरी मुलं 20 दिवसापासून उपाशी आहे, आणि आपल्या इथे गुलाबजामुन वाढले, तर एक वेळा तर स्मरण घेईन त्यांचं की आपण इथे गुलाबजामुन खातो आणि घरी मुलांच्या पोटात अन्नाचा कण नाही. ताटावर बसता बरोबर सुदामदेवाला मुलांचं स्मरण झालं. आणि एक लक्षात ठेवा, जेवणाला बसल्यावर रडायला यायला नको बरं. आणि मी नेहमी सांगतोय बा महिला मंडळींना, पुरुषाच्या जातीला द्रव्य प्राप्त करताना खूप त्रास होतो बरं पुरुषांना. तर किमान जेवणाला बसला तरी तुम्ही घरातलं कोणतीच उपाधी त्यांना सांगायची. मग काही काही माता मी अशा पाहिल्या की दिवसभर चांगलं राहतात, पण जेवणाच्या वेळेलाच त्यांचे झंझटी होतं, जेवणाच्या वेळेलाच वाद होतात, जेवणाच्या वेळेला नको त्या गोष्टी हे काढतात ना. बरं जेवणाच्या वेळेला काय बोलावं याची पण डोकं पाहिजे ना. ह्या आपले काय काय जेवणाच्या वेळेला तुम्ही देवाचं नाव नको घ्या, नाही आलं तोंडात, पण निदान मौन. पण आमची शेगावला फार शिस्त आहे, म्हणजे जेवणाच्या वेळेला. आणि अशब्द अपशब्द जर मुखामध्ये आले तर त्याचे मोठे दोष लागतात बरं. पण आता आपलं काय काही चांगले जेवायला बसले पंक्तीमध्ये, आणि हा एक त्याला विचारतो का रे तुझी संडास मध्ये झाली होती ना, सांगा तुम्ही आता जेवायच्या वेळेला ह्या गोष्टी करायचे असा प्रकार आहे. मी कशा करता सांगतो, सांगण्याचं तात्पर्य सुदाम देवाला थोडं हृदय भरून आलं. देवाकडे पाहिलं, कृष्णाने सांगितलं, सुदामा आपको तो पता है कि जो मुझसे मिलने आता है उनका सब दुख मैं हर लेता हूं. आप घर की चिंता छोड़ दीजिए, घर की समस्या का हल हो चुका है. आता सुदामदेव ते काय विद्वानच होते, त्यांना कळलं की याने घरची व्यवस्था लावून दिली. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर आजपर्यंत रुक्मिणी आणि कृष्ण यांच्या महालामध्ये कोणालाच एंट्री नव्हती, दुसऱ्याला एकाला बी एंट्री नाही. आज देवाने रुक्मिणीला सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा, आणि सुदामदेवाने भगवान मध्ये गेले. आता रुक्मिणी म्हटली यांच्यात काय गप्पा होता याचा ऐकायलाच पाहिजे ना. मग तुम्ही आता फोन मध्ये ते कानात घालताना ते इयरफोन ते त्याचा शोध इथे लागलेला आहे. रुक्मिणीने एक पिन देवाला टोचून दिली, पण ती बिगर व्हायची होती समजा.
आणि आपल्या कानात ते घालून घेतलं. म्हणजे याच्यात काय चर्चा होती त्या न करता तो शोध इथे लागलेला आहे. बरं, हे तर मध्ये गेले, रुक्मिणी बाहेर थांबली. मध्ये गेल्यानंतर आता पलंगावर देव आणि सुदामा झोपले एकमेकाकडे तोंड करून. देवाने सुदामाच्या गळ्यात हात टाकले. आता मित्रच होते, परम मित्र, आणि देवाच्या तोंडावर तोंड ठेवलं. देवाने सुदामाच्या तोंडावर तोंड ठेवलं आणि कानामध्ये विचारलं, सुदामा आपका विवाह हुआ क्या? पहा, म्हणजे तुझं लग्न झालं का म्हणजे? सुदामा म्हटले, कन्हैया 16,108 विवाह आप करते हो और हमें पूछते हो विवाह हुआ क्या? सुदामदेवाने मान खाली घातली याचा अर्थ झाला. देव लगेच ताडकून उठून बसले आणि सुदामदेवजी हात धरून उठून बसवलं. मग तेव्हा विचारलं की मारे भवरजीने क्या क्या लाया? म्हणजे मग आमच्या बहिणीने आमच्याकरता काय दिलं म्हणे? आता ते लपवायला लागले. ते भगवान म्हटले, अरे एका वेळेला चुकी झाली तर असा प्रकार झाला. मग देवाने ते हिसकून घेतले ना. मग आता सुदामदेवाने बी ते 2 मुठीमध्ये ते आरबडे खाल्ले होते असं म्हणतात, सांगायचे महाराज. 2च मुष्टी खाऊ दिल्या रुक्मिणीने आणि रुक्मिणी धावत आली आणि बाकीचे तांदूळ हिसकून घेतले. ती म्हटली, हे सर्व तुम्हीच घ्याल का? म्हणे आम्हाला काय प्रसाद ठेवा. आता कच्चे तांदूळ म्हणून देवाला तांदूळ प्रिय असतात. बरं, पूजा झाल्यावर जर तांदूळ जेव्हा टाकले तर पूजेमधला दोष नाहीसा होतो. मग ब्राह्मण लोक सांगतात, समजा आपण पूजा आटोपली, आता आपली पूजा विसर्जित होईल ना, उत्तर पूजा होईल ना, तेव्हा ते तांदूळ घ्यायला लावतील आणि पुनरागमनायचे म्हणून तांदूळ शिंपडायला लावतील. तांदूळ हे पवित्र वस्तू आहे. बरोबर, महादेवाची पूजा करायला गेल्यावर जर बेल नाही मिळाला तर तांदूळाचे दाणे महादेवाचे पिंडीवर टाकले म्हणजे तुम्ही महादेवाला 1008 बेल व्हायला असं सिद्ध होतं. तांदूळ महादेवाचे पिंडीवर टाकले तर. पण एकादशीला तांदूळ टाकायचे नाही. बरं, पण पिंडीवर तांदूळ टाकायचे. ह्या माता एवढा कलाकार आहे, मी पिंडीवर प्रसाद बी ठेवलेला पाहिला. काही बाया बिचारा पिंडीवर दिवा लावून देता. बरे सांगा तुम्ही, त्या पिंडीवर दिवा, तिथे दिवा लावून देतात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुळशीमध्ये अगरबत्ती बी खोसायची नाही, तुळशी खाली दिवा लावायचा नाही, तुळशीमध्ये महादेवाची पिंडी ठेवायची नाही, महादेवाच्या पिंडीवर प्रसाद टाकायचा नाही. काही काही पिंडीवर एवढी साखर टाकतात की डोकं ठेवायला जागा नसते दिसते ना. बरं, ते स्वच्छ बी करतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही, भाव आहे तुमचा. पण प्रसाद कुठे ठेवायचा? मी पाहिला आमच्या परिसरामध्ये काही काही येडे लोक आमच्याकडे ते उडदाच्या डाळीचे वडे बनवतात. असे आपण साबुदाण्याचे वडे बनवतो की ते तसे उडदाच्या डाळीचे वडे असतात. आणि ते विशिष्ट पर्वा म्हणजे तीळ संक्रांती, पोळा या सणाला देवाला द्यावे लागतात. ते 9 कोणी 11 देते, कोणी 7 देते. मग त्याला ते तो बनवल्यानंतर त्याला एका बोटाने असं छिद्र केलं असते, छिद्र असते त्याला. मग हे येड्या बाया काय करतात आमच्याकडच्या, त्या दोऱ्यामध्ये गुंडाळून त्या वड्याची माळ बनवतात, ती देवाच्या गायत टाकतात. आता वड्याची माळ देवाच्या गायत टाकतात. आता काय, मी त्यांना किती वेळा सांगितलं गावामध्ये की तुम्ही तुमच्या डोक्यात फरक पडला का रे? अन्नाची माळ करून देवाच्या गायत टाकतात, अन्न गायत टाकायचं आहे का? म्हणजे असाही प्रकार. म्हणजे काही वेळेला पूजा करताना आपल्या हातून दोष घडतो ना, असा प्रकार आहे. मग रुक्मिणीने तो प्रसाद म्हणून तांदूळ ही पवित्र वस्तू आहे. पण शुभ्र पांढरे तांदूळ आपण म्हणतो ना, तसं रांगोळी पवित्र आहे. पण अंगणात जर रांगोळी काढायची असेल तर पांढऱ्या रंगाची रांगोळी काढली की त्याच्यामध्ये जर रंगीत असेल तर रंग टाकून द्यायचा थोडासा. आणि रंगीत रांगोळी घरामध्ये नसेल तर रांगोळीवर थोडस कुंकू टाकायचं. बरोबर, नाही तर नुसतीच पांढरी रांगोळी असेल तर ती अशुभ असते. पांढरी रांगोळी अशुभ आहे, तिच्यावर कुंकू टाकावं लागतं थोडस. आणि रंगीत रांगोळी जर असेल, तुम्ही त्यात जर रंग भरला तर मग काही कुंकू टाकण्याची गरज नाहीये. पांढरी रांगोळी सुतकात काढावी लागते असं म्हटलेलं आहे. म्हणून पांढरी रांगोळी अशुभ आहे. म्हणून लग्नामध्ये पांढरा तांदूळ चालतो का? त्याला पिवळा करतात किंवा कुंकू टाकतात, फुलं टाकतात. आला की ध्यानात, पिवळे तांदूळ देतात ना, असा प्रकार आहे. मग त्या ठिकाणी ते बाकी हिसकून घेतले. नंतर देवाने विचारलं की सुदामा हमारी भाभी कैसी है, हमारे लिए कोई संदेश है? तेव्हा याद आली ती आणि ती चिठ्ठी काढली. मग ही चिठ्ठी डोंगरी महाराज रडवलेलं आहे. हे भागवत ज्यांचं पुढे ठेवलेलं आहे ना, डोंगरीजी महाराज चिठ्ठी वाचताना रडले. म्हणजे पूर्ण भागवतामध्ये महाराजांना इथेच रडायला आलं होतं.
सांगितलं की कन्हैया आपके लिए सुशीला जी ने एक संदेश दिया है. मग चिठ्ठी काढली आणि देवाच्या हातात दिली. मग देवाने चिठ्ठी घेतली आणि विचारलं सुदामाला की सुदामा इसमें क्या लिखा है, काय लिहिलं याच्यामध्ये. त्यावेळेला सुदामा म्हटले कन्हैया ये तो सुशीला जी की आज्ञा थी कि इसे आप पढ़ना नहीं, इसे परमात्मा स्वयं पडेगी. याला देव स्वतः वाचेल, तुम्ही वाचायची नाही. देवाने चिठ्ठी उघडली तर एवढी मार्मिक चिठ्ठी होती ती की डोकं आऊट होऊन जाईल अशी चिठ्ठी होती आपल्यासारखी. चिठ्ठीमध्ये देवाला विशेषण लावले होते. काय लिहिलं होतं की कन्हैया आप द्वारकाधीश हो, जगत के पालक हो, साक्षात नारायण हो, शेषशाही परमात्मा हो, सर्व गुण संपन्न हो, रूप संपन्न हो, लीला संपन्न हो, औदार्य संपन्न हो, लेकिन आपसे हम भाग्यवान है. पहा एवढे पहिले विशेषण लावले की तुम्ही द्वारकाधीश आहे, सर्वगुण संपन्न आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, शेषशाही आहे, विष्णू आहे, पण तुमच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहे. आपसे हम भाग्यवान है क्योंकि आपके द्वारिका में 15 दिनों के बाद एक एकादश आती है. हम इतने भाग्यवान है कि हमारे घर में रोज एकादश है. जेव्हा वाचलं देवाने तर देव रडून गेलो हो. कारण अगोदर माझी एवढी स्तुती केली आणि मग सांगितलं की तुझ्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहे. का तर तुझ्या द्वारकेमध्ये 15 दिवसातून एक एकादशी येते आणि आम्ही एवढे भाग्यवान आहे की आमच्या घरामध्ये रोज एकादशी आहे. म्हणजे खायलाच काही नाही. एकादशी म्हणजे खायला काही नाही असा अर्थ आहे बरोबर. आता एकादशी म्हणजे एकादशी नाही. अरे बापरे, आता एकादशी तर हे बा हे आपले वारकरी आहे की नाही, हे भजी मंडळ हे असताना आबा हे असं सांगता की अशी एकादशी रोजच पाहिजे म्हणजे ते आता त्या मलकापूर तालुक्यात कोल्हा भागवत केलं ना, आणि ते फराळ देणार ते जीवी राजपूत, ते जळगावचं मोठं डॉक्टर आहे, ते स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, MS आहे, मास्टर ऑफ सर्जन. ते राहणार कोहलीच आहे. त्याने ते फराळाची पंगत दिली. आता जळगाव ते फराळाचे बॉक्स घेऊन आले. तर हे म्हणे अशी रोजच एकादशी पाहिजे म्हणे. आणि नाही तर मग सगळे सांगून द्यायचे की आमचा रोज उपास आहे, 7 दिवस आम्ही जेवतच नाही. म्हणजे आता पहिल्यासारखं नाही. जेव्हा ही चिठ्ठी वाचली देव रडले हो, देवाच्या डोळ्यात पाणी आलं. मग आता सुदामाचं लक्ष गेलं. मग सुदामाने पाहिलं कृष्णाला रडताना. लगेच सुदामदेवाने हात जोडले आणि काय म्हटले, कन्हैया संदेश में सुशीला जी ने कुछ बुरा भला कहा क्या. चिठ्ठीमध्ये तुला काही वाईट बोलली का सुशीला. तो काय म्हटले, सुशीला की और से हम माफी मांगते हैं. सुदामदेव म्हटले सुशीला की ओर से हम माफी मांगते हैं. तेवढा देव परत रडले आणि काय म्हटले सुदामाला, सुदामा ये तो हमारी भूल हो गई, हे तर आमची चुकी झाली की आम्ही तुझ्याकडे लक्ष दिलं नाही म्हणे लवकर. वेळेच्या अगोदर लक्ष द्यायला पाहिजे होतं. भगवान म्हटले आपको यहाँ आने की आवश्यकता ही न होनी थी. बोले तुला इथे येऊ द्यायची गरज पडू द्यायला पाहिजे होती. माझं चुकलं भगवान म्हणतात. क्योंकि समय के पहले हमने बछड़ों को छोड़ दिया, समय के पहले बछड़ों को मुक्त कर दिया. गोकुळामध्ये वृंदावनामध्ये देवाने वासर सोडून दिलं ना. वासर म्हणजे जीव, बछड़ा म्हणजे जीव. समय से पहले हमने जीव को मुक्त कर दिया, लेकिन समय से पहले सुदाम जी की और ख्याल नहीं दिया. ये हमारी भूल हो गई. तरी सुदामदेव म्हटले कन्हैया आप पर मेरा पूरा विश्वास नहीं है. विश्वास आहे पण पूरा नहीं म्हणे. बताइए क्या लिखा है. चिठ्ठी दाखवलं काय लिहिलेलं आहे. तर असं सांगायचे महाराज चिठ्ठी खाऊन टाकली देवाने, दिली सुदामदेवाजवळ. आता त्या ठिकाणी 3 दिवस झाले, 4था दिवस निघाला. मग सुदामदेव म्हटले कन्हैया समय बहुत बीत चुका है, अभी जाने की आज्ञा दीजिए. आता मला जाण्याची आज्ञा दे. भगवान म्हटले जा, माझं काही म्हणणं नाही, पण तुझ्या अंगावर जो माझा ड्रेस आहे तो काढून ठेव म्हणे, तुझे घालून जाय. सुदामदेव म्हटले कोई बात नाही. सुदामदेवाने देवाचे वस्त्र काढले आणि आपले फाटलेले घातले. आणि मग काय विचारता तुम्ही,
सुदामाला तर पोहोचायला गेली वेशीपर्यंत. पण देव जेव्हा परत आले बुवा, तर देवाच्या पत्न्या होत्या ना 16,108, यांनी देवाला एकदम लाईनवर घेतलं. मग देवाला जा बोलायला लागल्या, देवाने मान खाली घालून घेतली, बोललेच नाही. मी तुम्हाला मध्ये सांगितलं एक दिवस की महिला मंडळीला राग आला की पुरुष मंडळींनी बोलायचं नाही, फक्त ऐकून घ्यायचं आपण खाली मान घालून. एअरपोर्ट पर्यंत बोलती, फक्त विजिटला उपसा होईपर्यंतच की नाही. मोटर बंद केव्हा होईल, उपसा झाला म्हणजे मोटर बंद. पण तुम्ही उपसा होऊ देता नाही, तिकडून मोटर चालू झाली इकडून पाणी टाकणं चालू करता. म्हणजे यांच्या पोटात जेवढी मळमळ आहे तेवढी बाहेर निघाली की यांचा अंतकरण शुद्ध होते. देवाला हे माहित होतं ना, देवाने सर्व स्त्रियांना बोलू दिलं. त्या म्हणायच्या आम्ही आजपर्यंत समजत होतो की तुम्ही उदार आहे, तुम्ही दाते आहे, तुम्ही समर्थ आहे, पण आज कळलं म्हणे की तुम्ही एकदम हलकट आहे, तुम्ही कंजूस आहे. तुम्ही रोजचे 100 ड्रेस लोकांना वाटतात, आणि एवढा परम मित्र असल्यावर तुम्ही त्याच्या अंगाला ड्रेस काढून घेतला, एक ड्रेस. देवाने सर्व ऐकलं, त्यांचं बोलणं झालं. मग सर्व मोठे बंद झाले ना. देव म्हटलं आता तुमचं झालं का बोलणं. तेव्हा आता ऐका म्हणे, मी माझ्या मित्राच्या अंगावरले ड्रेस का काढला. आता या देवाकडे पाहायला लागलं ना. देवाने सांगितलं की सुदामजी का आयाचीच व्रत था. सुदामाचं व्रत आयाचीच होतं, म्हणजे कोणाला काहीच मागायचं नाही, बसल्या जागी जे मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. मग असं व्रत जर सुदामदेवाचं आहे, आणि तो जर माझा ड्रेस घालून रस्त्याने गेला असता तर पाहण्या लोकांनी काय म्हटलं असतं, हे का हो सुदामाचं तर व्रत आहे, कोणाला काही मागत नाही, आणि मग हा ड्रेस बिगर मागायला भेटला का. मेरे मित्र का व्रत भंग न हो इसलिए सुदाम जी की वस्त्र उतारली. तेव्हा यांच्या लक्षात आलं. तिकडे सुदाम देवाच्या भेटी करता रोज वेशीपर्यंत गावातले टाळकरी यायचे, टाळ मुदन घेऊन. म्हणून आपल्या गावात दिंडी आली की गावातल्या भजनी मंडळांनी त्यांना सामोरे जायचं बरं. नाही तर दिंडीवाले डायरेक्ट आपल्या गावात आपल्या घरापर्यंत येतील असं वाटणे पाहिजे. आपण त्यांना पुढे सामोरे जायचे असं शास्त्र आहे बरं. आणि त्यांना पोहोचवण्याकरता म्हणजे गावाच्या विशीपर्यंत जायचं. नाही तर काही काही होतं त्या खुरं काढून यायचे घरून असतं असा प्रकार आहे बरं. पण त्यावेळेला सुदाम देवाला घेण्याकरता हे भजनी मंडळ मृदंग टाळ विना घेऊन विशीपर्यंत यायची, रोज परत जायचे. पण आज सुदाम देवाला पाहिलं आणि सर्व भजनी मंडळाला आनंद झाला आणि गावातच गेले सर्व टाळ वाजून. सुदाम देवाने पाहिलं, म्हणे काय बा हे तर तेच आहे म्हणे, हे सगळं आपलं दिसत आबा तोच आहे, हे पुरुषोत्तम बुवा तोच आहे, सुदाम बुवा तोच आहे, नारायण दादा तेच आहे. आणि हे पहिले तर म्हणजे आपले एकदम साधे धोत्रात यायचे, आता इथे एकदम सुटपॅड इन करून टाय लावून. म्हणजे काय हे काय करवड तुम्ही बदलले कसे काय. म्हणे सुदामा हे तुमची कृपा आहे. ते म्हटलं डोक्या भिकेत काही फरक पडला का. म्हणे फरक नाही, हे तुमच्या भक्तीने, तुमच्या पुण्याईने, तुमच्या कृपेने सर्व पालटलं. कारण विश्वकर्मा महाराजांनी सर्व सांगितलं. विश्वकर्माने सांगितलं की सुदाम देवाच्या उपासनेची फलश्रुती तुम्हाला प्रतिद्वारका प्राप्त झाली. पोरबंदरचे चित्र बदलण्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे एकट्या सुदामाची ही पुण्य आहे. सुदामदेवाला घेऊन गेले. सुदामदेवाने ते राजमहाल पाहिला. सुदामाचा राजमहालात प्रवेश केल्यावर सुदामाने त्यांना असा राग आला. ते म्हटले कन्हैया आपसे तो हमने कुछ मांगा नहीं था, तुला तर काहीच मागितलं नाही, मग तू का दिलं. उपोषण मांडलं सुदामाने परत बाहेर बसल्या अंगणामध्ये. असं म्हणतात की 20-21 दिवसाने भगवान परत सर्व स्त्रियांना घेऊन गेले. आणि गेल्यानंतर सुदामदेवाचं उपोषण चालूच होतं. उपोषण तेव्हापासून आहे बरं. म्हणजे उपोषण मांडलं की देवाला येणं पडते. पहा तुम्ही. मग आता हे उपोषणाची धमकी काऊन देतात, हे त्याचं कारण तेच आहे, पूर्वीपासून आहे. म्हणजे सुदामदेवाला माहिती होतं की उपोषण मांडल्याशिवाय आता येणार नाही, म्हणून सुदामदेवाने उपोषण मांडलं. तरी देवाने 20 दिवस उपोषण करू दिलं. मग आता आले देव, सुदामाजवळ गेले, सुदामाची मान मांडीवर घेतली आणि अंगावर हात फिरला. म्हटले सुदामा कशा करता एवढा अट्टाहास. तेवढा सुदामदेव म्हटले कन्हैया आपसे तो हमने कुछ मांगा नहीं,
आपने वस्त्र तक उतार लिए क्योंकि हमारा व्रत भंग न हो इसलिए, ये भी हम जानते हैं। लेकिन इतना ऐश्वर्य देने की क्या आवश्यकता थी, काय गरज होती द्यायची? पा देवाने काय पळवाट दाखवली. भगवान म्हटले सुदामा ये तो आपको नहीं दिया, ये हमारे भाभी की इच्छा थी कि अगर आप द्वारिका चले जाओ तो अपनी दरिद्रता चले जाएगी. तुम्ही जर द्वारकेला गेले तर तुमची दरिद्री चालली जाईल, आपली दरिद्री जाईल. मग तुम्हाला दिलं नाही म्हणे, आमच्या वहिनीला दिलं. मारवाडी लोक म्हणतात ना की ब्याज खाएगा तो मेरा बेटा खाएगा. हे आपल्या येड्या लोकांना वाटते बेटा खाएगा म्हणजे का पोरगा कापून खाईन, असं नाही. मी जर तुमच्याकडे 100चे 200 घेतले तर ते 100 पोरग्या खाईन. आपल्यामध्ये गिल्ली मिसळून आलू वडा. म्हणजे त्या ठिकाणी आपको नाही दिया ये तो हमारे भाभी को दिया, हे आमच्या वहिनीला दिलं असं म्हटले. आणि त्या ठिकाणी सुदामदेव मुक्त झाले असं म्हटलं. सुदामदेव मुक्तीचे अधिकारी झाले. म्हणून उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. पण उपासना ही फक्त उपास्य प्राप्ती करता पाहिजे, साधना फक्त साध्य प्राप्ती करता पाहिजे, पूजा फक्त पूज्य प्राप्ती करता पाहिजे. मग सुदामदेवाच्या चरित्राची फलश्रुती अशी आहे की जो एवढी निस्पृह निस्वार्थ निर्लोभ उपासना करतो त्याचं प्रेम त्याची प्रीती ही परमात्म्याविषयी दृढ होते. म्हणजे सुदामाच्या चरित्राचं सार आहे. आणि कोणतंही संकट आलं तर संकटातून मुक्त करण्याचं कार्य परमात्मा करतो. इथे सुदामदेवाचं चरित्र हे संपन्न झालं. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण.